हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण जय जय रघुवीर समर्थ मागतो रामदासा दयाळा दिना कारणे आता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको वासना विषयी हो देऊ परद्रव्य देखो निया तृण भाऊ असे दृढवृत्ती मध्ये त्वा वसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको काम हा क्रोध चांडाळ पापी नको मोह कैसा मद क्रूर रूपी मना कल्पने पासूनी सोडवावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा सर्वदा शांती विरक्ती राहे हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे अखंडित अध्यात्म करणी पडावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे मूढनी काही माते कळेना कधी दास दास्यत्व तुझे घडेना श्री हस्त देखो दुःखा हरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा संगती सज्जनाची असावी मती दुर्मती काही कोठे नसावी मनी लोचनी राम रूपा पाहावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे आवडी अंतरी दर्शनाची परिभाग्यहीना मला भेटिकायची करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे खरा दास बोधी असे भाव माझा मना माझी हा लागला ध्यास तुझा म्हणे उद्धव सुत हाती धरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री समर्थ रामदास स्वामी महाराज वर्णन करतात ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं त्यानं परमेश्वराच्या अनेक नावापैकी एखादं नाव श्री गुरूंकडून प्राप्त करून घ्यावं आणि त्याचा भरपूर उच्चार करावा त्या नामामध्ये नामीची शक्ती भरलेली असते ज्याचं आपण नाव घेतो तो नामी आणि त्या नामीचं जे आहे ते नाम त्याच्यात शक्ती भरली आहे एकही शब्द उच्चारला गेला जगातला आणि त्यातनं स्पंदन निर्माण झाली नाहीत असं नाही सगळ्या तुम्ही स म्हटलं तरी काहीतरी निर्माण झालं व्हायब्रेशन्स आणि त्या व्हायब्रेशन्स म्हणजे एनर्जी असते आणि त्या एनर्जीचं पुन्हा 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 आपण जेव्हा उच्चारण करतो मी पुस्तकाचं नाव सांगून ठेवतो कल्पतरूंची फुले आउट ऑफ प्रिंट आहे कोणाकडे असेल तर ते झेरॉक्स करून घ्या डॉक्टर यरकुंटवार नावाच्या एका स्पेशल डॉक्टरनी हे 40 वर्ष खपून पुस्तक लिहिले मोठं पुस्तक आहे 2-2, 3-3 वेळा वाचलं तर कळतं तर त्यांनी एक नामस्मरणाबद्दल एक छान लॉजिक मांडले ते म्हणाले तुम्ही एखादा मॅग्नेट घ्या मोठं एक छोटा लोखंडाचा तुकडा घ्या आणि त्या मॅग्नेटवर तुम्ही एकाच क्रमाने असा 1000 वेळा 5000 वेळा असा घासा की त्या मॅग्नेटची शक्ती म्हणाली त्या याच्यात लोखंडाच्या तुकड्यात येते आणि तरी मॅग्नेट होतं काही वेळापुरतं आणि असं खूप जर संपर्क आला तर यातली शक्ती यात येते तेच म्हणले गळ्यातनं जेव्हा नाम येतं
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. काहीतरी गळ्यातनं घासलं गेलं की नाही. मग 3 प्रकारचे राम आहेत हे. त्या परत नामाबद्दल सो खूप आहे की 3 वेळा का श्रीराम जय राम असं नुसतंच का नाही, जय जय राम का बरं. पहिला अवतार राम आहे, दुसरा ईश्वर राम आहे आणि तिसरा निर्गुण आत्मा राम आहे. म्हणजे ऐहिक जीवनात सुद्धा तुम्हाला जे जे पाहिजे त्यातलं मॅक्झिमम जे पॉसिबल आहे ते द्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे मला पंतप्रधान व्हायचं असं काही एखाद्याला वाटत ते नाही देणार तो, कारण त्याला देशाची काळजी आहे ना. म्हणजे बोलून ठेवतो, पण ते काहीतरी वाटतं कोणाला तरी मला विमानासारखं उडता यावं, नाही जमणार. त्याला करता पाखरू व्हायला लागेल आपल्याला. पण जे शक्य आहे व तुमच्या मुलाला यश पाहिजे तो देईल, किंवा त्याला काही अनहित होण्यापासून वाचवायला पाहिजे तर तेवढं तो देईल. हे पहिला श्रीराम करतो. दुसरा जयराम म्हणजे आपलं पारलौकिक जीवन. अनेक जीवन आहेत ना, आत्ता आपण हा देह धारण केलाय, अशी अनेक जीवन आहेत. त्या प्रत्येक जीवनामध्ये निर्भेद आणि उत्तम व्यवस्था देईल तो. नको त्या गोष्टीत स्ट्रगल करायला लावणार नाही असं. आणि तिथे आपल्याला बॅलन्स सांभाळायला. आणि जय जय राम मध्ये शरणागतीने आपल्याला आत्मज्ञान नावाची गोष्ट आहे ती यथाकाली योग्य जन्मी प्राप्त होईल, हे त्या रामनामात आहे. म्हणजे मी त्याचा विस्तार जर करत बसलो तर यातच आठवडा जाईल. सांगायचा भाव असा की ते येरकुंडवार म्हणतात की म्हणून नाम घ्या, वाणीनं नाम घ्या, उपांशु जप करा, मध्यमेनी जप करा, आणि परावाणी जप गेला तर समर्थ वगैरे हे सगळे मोठे त्याच्यात असतात. पण शंकर वगैरे भगवान नाही का, सोमवारचं सगळ्यांना शुभ सोमवार म्हणून येतं बघा, ते शंकर असे बसलेत. लगेच आपण तत्वज्ञानाचा विचार करायचा, किंवा ज्ञानोबा कसे बसलेत असे बसले, किंवा गोपालकृष्ण योगेश्वर कृष्ण कसे बसलेत, हे करतात का डोळे मिटून. याला कशा शेंड्या लावायच्या, परत कधी अनशन करायला लावायचं सोडलेलं, हे असलं लोकांचं कसं वाटोळ, कुठली बस पेटवाय असलं करतात का हे. ते परावाणीनं जप करतात म्हणजे तत्वचिंतन करतात, आणि म्हणून ते समाधीत असतात. म्हणजे आपलं विश्व निर्माण होण्यापूर्वीचं जे तत्व आहेत ना त्याच्याशी ते कनेक्ट, म्हणजे एकरूप झालेले असतात. खूप प्रयत्नांनी त्यांना हाका मारायला लागतात, अहो अहो माझ्यावर संकट आलंय, पाही माम पाही माम. मग खूप सावध होतात ते. म्हणजे झोप लागलेल्या माणसाला आपण 50 हाका मारून उठवावं तसं. ती परावाणी आहे. इतकं नामाचं महात्म्य आहे हो, काही करू नका. समर्थांनी लिहिलंय, संपत्ती असो विपत्ती असो संकट असो आनंदात असाल, नाम सोडायचं नाही. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची तिची सांडूची नाही. कारण कधी कधी काय असतं, आपल्या घरात खूप आनंद उत्सव असतो. कधी दिन उगवे की पुत्र जन्मोत्सवाचा, कधी दिवस असा की मृत्यू कोलाहलाचा, मनुज निज शीर्षी हर्ष शोकासी वाही, दिवस जगती सारे सारखे येत नाही. कधी दिवस असा की, असा एखादा दिवस असतो की मिरवणूक कधी ती चालली लग्न काळी, कधी दिवस असा की प्रेत यात्रा निघाली, मनुज निज शीर्षी हर्ष शोकासी वाही, पण दिवस जगती सारे सारखे येत नाही. नाम सोडायचं नाही. लग्नाचा दिवस असो, जपाला बसलेत ते, तिथे गेलेत हे करायला, काय फरक पडलाय का इतक्यात. असा पडत पडत असता तुम्ही करून बघा. तुम्ही एक नेहमी सांगतो, समजा काळसर मनुष्य आहे, त्यांनी ते फेअर हँड काय ते लावतात ना, स्त्री असेल तर लवली लावतात आणि ते हँडसम लावतात. टीप एक टीप भर घ्या, टीप एवढं टीप भर काय म्हणतात, असं पातळ करून असं घ्या आणि त्याला असा उलटा ठेवा नाकात ऑक्सिजनचं गळण, आणि महिन्यानी त्याला बाहेर काढा. रंग बदलला तर पैसे परत आजच्या आरतीचे तुम्हाला देईन. नाही बदल होतो, त्यांनी बनवली स्किन, थोडाफार तुकतुकी येईल. भारतात कशात वेळ चाललाय. मला सांगायचा मुद्दा काय, लग्न आहे बसला जपाला, हनीमून आहे बसला जपाला, नंतर तेच उपयोगी पडतं.
दोघं. म्हणून अशांच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येतात. शंकरांचं अनुष्ठान केलंय दोघांनी. बाय लक शिवाजी महाराज काय नडलंय का त्यांचं आपल्याकडे यायला? हा गुटखा खातोय, ती मोबाईलवर खेळते, शिवाजी महाराज तुमच्या पोटी शक्य आहे का? नाही. मी गंमत नाही करत आहे, हे आपण सिरियसली घेत नाही, हा माझा मुद्दा आहे. आणि तुम्ही घ्याल, मला सांगायचं, मी ते पण ऐकतायत ना खूप. आपण याचा प्रचार करा की नाही राहू, आपलं हे आपल्या संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागलो ना तर आपलं कल्याण आहे. आधुनिक लोकांच्या सगळ्या नादाला लागायचं नाही. मी नेहमीच सांगतो, आधुनिकता आणि सनातनता या दोन्हीचा समन्वय आपल्या जीवनात ज्याला करायला जमला ना, तो सगळ्या अर्थाने यशस्वी होतो. असो, संकटे असतात, म्हणाले वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सोडू नये. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. तरी नाम घेतलं त्यांनी, विष्णू सहस्रनाम म्हटलं. काही वेळा उलट होतं, खूप दुःख असतं, तेव्हाही नाम घ्यायचं. आपली तो पीळ सोडायचाच नाही. पुढे सांगतात काय काय होतं ना, नामे संकटे नासती. कितीतरी संकटातून नाम आपल्याला सोडवतो. यू कांट इमॅजिन. तुम्ही नाम घेतल्याला लागलात ना, किती संकट. आमच्या गुरुजींनी गंमत म्हणून एक विनोद सांगितला. ते म्हणले, एक जण आला 2 व्हीलरवर आणि नो एंट्रीत घुसला. ते पूर्वी पावत्या करायचे ना, ते आता ते डिजिटल झालं. चल नाव सांग. त्या पोलिसांनी हटकला त्याला. त्याने सांगितलं तिरुपन्नमलाई विरूपाक्ष गुंडम, असं काहीतरी नाव सांगितलं. तो म्हणला जा पुढच्या वेळेला नीट हे कर. त्याला लिहिता कुठं येते त्याच्या काकाला ते. म्हणले नामामुळे सुटला. तर विनोद जरी असला तरी मुद्दा लक्षात. रामनाम घेतो ना, तो काय होतं, आपलं क्रेडिट जमा होतं त्याच्याकडे. मी रोज समजा अमुक अमुक म्हणतोय, क्रेडिट जमा होतं. जेव्हा संकट येतं किंवा जेव्हा मृत्यू येतो, तेव्हा यम जेव्हा येतो त्यावेळेला आपण घेतलेलं नाम आहे ना, त्याचं पुण्य आपल्या भोवती असतं. मग तो यम फोन करतो रामाला, रामा ते काय करायचंय, तुमचा भक्त आहे ना. राम म्हणले थांब जरा, 2 दिवसांनी नाही, किंवा 15 दिवसांनी नाही, किंवा वर्षांनी नाही, किंवा नाही. आपलं कल्याण कसं ते तो पाहतो. पण या सगळ्या देवतांच्या, स्वामी समर्थ या सगळ्यांच्या नेहमी मीटिंग्स होत असतात. आपल्या जशा मीटिंग्स होतात ना विधानसभेच्या लोकांच्या किंवा वरच्या लोकांच्या, तशा देवतांच्या संतांच्याही मीटिंग्स ह्या पॉवर्स आहेत, लक्षात घ्या. यांच्या मीटिंग्स मध्ये होत असतात. कशावरनं? ज्ञानोबा म्हणलेत म्हणून. मी काय त्या मीटिंगला जात नाही, मला ते म्हणतायत म्हणून सांगतोय. मी माझ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी आधार पाहिजे, मला वाटतंय म्हणून मी कुठलीही गोष्ट बोलता कामा नये. संत हे भेटतात मध्ये मध्ये. ही सगळी मंडळी जी आहेत, शनेश्वर आहेत किंवा सगळे लोक आहेत, कारण जग कसं चालवायचं याच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर दिलेल्या आहेत. मी 33 प्रकारचे देवकाल सांगितले. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, प्रजापती आणि इंद्र, हे सगळे मिळून म्हणतात 33. कोटी म्हणजे प्रकार, या कोटीत मोडतं हे म्हणतो ना. 33 प्रकारचे देव आहेत आणि यांच्या मीटिंग्स होत असतात. आपण जेव्हा त्या देवाचं नाव घेतो तेव्हा आपली पुण्याईचा बॅलन्स त्याच्याकडे असतो. आणि म्हणून आपलं असेल, आपल्या मुलाबाळांचं असेल, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचं असेल, प्रत्येकाचं काही ना काहीतरी कल्याणाचा संबंध नाम घेणाऱ्याशी होतो. नाम घेतलं की आपण ओळखीचे होतो. समजा मला काही, म्हणजे रात्री मी अचानक 1-2 वाजता उतरलो पुणे स्टेशनला समजा, आणि सहकार नगरला नाही मिळाली रिक्षा मला. ते रिक्षावाल्यांचं सो असं असतं की त्यांना विचारायला लागतं तुम्ही कुठं जाणार आहे, असं विचारतो मी हल्ली. आणि काही नाईलाज झाला, आता कुठं जाणार रात्री. पण एकच रिक्षावाला उभा होता आणि तो म्हणला मी सिंहगड रोडला चाललोय, सरिता नगरी फेज 1 मध्ये चाललोय, मी फेज 2 मध्ये, मग तुमच्याकडे मी आलो, असं कल्पना करा. आणि दार वाजवलं, कोण आहे? म्हणलं मी मकरंद बुवा. लगेच दार उघडणार आहेत की नाही मुलं? अरे बुवा आले. कसं काय? नाही म्हणलं काय संकट आलं, असं मी आता विश्रांती करतो, सकाळी जाऊन उठून घरी जातो, किंवा तुम्ही मला सोडा सकाळी. अनोळखी माणसानं दार वाजवलं तर उघडाल का? आवाज ओळखीचा नाही ना. तसं हे आपल्या पातळीवर करून बघा, म्हणजे लक्षात येईल की आपला रोज नाम घेऊन 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 आवाज ओळखीचा होतो. तो काय ओळखत नाही का, असं नाही आणायचं. मध्ये क्रेडिट जमा होतं आणि
नामदेव महाराजांनी सांगितलंय, देवा माझं ऋण तुझ्याकडे आहे, कधी फेडशील? मागा बहुतांचे फेडियले ऋण, आम्हासाठी कोण भरली धाड. नामदेव महाराजांचा आहे अभंग. किंवा तुकोबांचाही अभंग आहे की भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे, तुझे पाय माझ्या चित्तात गहाण पडले ते सोडवून घेऊन जा. ते घाण नको का पडायला, त्याकरता काय काय कराल तर नाम घ्या असं सांगतात ते. कुणी कुणी नाम घेतलं? अहो नामे विषबाधा हरती. मीराबाई फक्त कृष्णाचं नाव घेतलं आणि विष प्याल्या की नाही, काही झालं का त्यांना? नंतर सगळे लोक विष करायला आले त्यांना, अरे कसं काय राहिला तुम्ही. नामाचा महिमा जाणे शंकर, शंकर नाम घेतात की नाही सतत. जना उपदेशी विश्वेश्वर, वाराणसी मुक्ती क्षेत्र राम नामे करुणी. वाराणसीचा काशीचा महिमा रामनामामुळेच आहे की कधीही काशीमध्ये आपण गेलो तर आपले पूर्वज उद्धरतात असं वर्णन केलंय समर्थांनी. मनाचा श्लोक की जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तिये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. जय जय रघुवीर समर्थ. पंढरपूरचा महिमा किती आहे हो. किती लोक असतात. पंढरपूरची मूर्ती पाहिली का आपण? पांडुरंगाची व्यवस्थित नाही, आपण समोरून पाहतो. वरनं काय माहिती आहे, त्याच्या मुकुटावर काय माहिती आहे? म्हणजे त्या मूर्तीचा जो मुकुट आहे, वरनं घातलेलं नव्हे, त्या मुकुटावरती शंकरांची पिंडी आहे. याचाही मनाच्या श्लोकात उल्लेख आहे की विठोने शिरी वाहिला देवराणा, आणि तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, आणि जीवा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ. भगवान पांडुरंगाने शंकरांची पिंडी मस्तकावर धारण केली. कशाला हो? म्हणले चांगली दिसते. नाही, माऊलींची ओवी आहे, तया ते माथा मुकुट करी, जो माझी या भजनी प्रेम धरी. जो माझं नाम गातो त्याला मी डोक्यावर घेतो. भगवान शंकर नाम गातात ना सतत, म्हणून पांडुरंगाने त्यांना. आणि हा पंढरपूरचं सांगतो मी आपल्याला, हे कोणीतरी घरी केलेली मूर्ती नाही म्हणत आहे, कल्पनेनं नव्हे. इतकं नामाचं महात्म्य असेल तर काय हरकत आहे? आपल्याला डोक्यावर नको, पायाशी बसायला मिळालं तरी खूप झालं. एवढं तर नाम घेऊया की आपण. म्हणून ठरवून टाकावं, घेत असणाऱ्या नामाने अजून पुष्कळ असेही असतील. मी काही शिकवत नाहीये, कारण माझा तो अधिकार नाही, तो संतांचा अधिकार. सुचवण्याचं काम. मी नेहमी म्हणतो की रस्त्यावरचा जो बोर्ड असतो ना, ॲरो, तसा बुवाचं कीर्तन समजावं. तो बोर्ड तिथेच असतो आयुष्यभर, सज्जनगडकडे. तो कधी गडावर जात नाही, पण त्याचा ऐकणारा गडावर जातो की नाही, असा विचार करा. सगळ्यांनी आपण नाम गाऊया. त्या माळ नसली तर 3 माळा करा. श्रीराम जय राम जय राम, काय हरकत आहे? 3 माळा. आणि नामाला वेळ नाही असं कधी म्हणू नका. गोंदवलेकर महाराज सांगायचे नाम घ्यावं. एक व्यापारी भेटायला गेले त्यांना गोंदवल्याला. अरे ते म्हणले, महाराज आम्हाला नामाला वेळ नसतो, थोडंसरी घेत जा. 13 माळा करत जा. 15-20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटं? वी हॅव नो टाइम. मग 3 माळा करत जा. 6 मिनिटं लागतात. नाही, 1 माळ करत जा. महाराज किती अजून संकोच सांगायचा. 1 माळ करत जा. नाही, वेळ नसतो. कधी रागावणारे. महाराजांचा स्वभाव रागवायचा नव्हता. रागावले, थोडे नाराज झाले. म्हणले, का हो रावसाहेब, काय त्यांचं नाव होतं त्यांचं, पोट बिघडलं आणि जुलाब सुरू झाले तर वेळ कुठनं काढता हो? महाराजांचं वाक्य आहे. पोट बिघडलं तर वेगळे नाही म्हणले, 2 बरोबर पळतात ना, बरोबर पोटाला हे झालं की जुलाब सुरू झाल्यावर नाही का बरोबर पळतात आणि समोरच्यावर रागावतात. खाल्लेला असता आपण काहीतरी उद्योग. आणि शेवटचं वाक्य इतकं वाईट आहे महाराजांचं हो. महाराज म्हणले, जेवढं महत्व जुलाबाला देतात तेवढं तरी माझ्या नामाला, रामाला द्या रे. कसला वेळ नाही म्हणता. स्थिरतेने बसा.
समर्थ म्हणतात, अमुक म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, महाराज म्हणतात, म्हणून थोडे बसा आणि एन्जॉय करा ते नाम. संपवून टाकायचं नाहीये. करून एक केव्हाच करून टाकायचं असं असतं. करून टाकल्या माळा. एक माळ करा ना. चॉकलेटचा आनंद घेता की नाही? तुम्ही असं कधी करता का? नाही ती शुगरची कडू झार गोळी ती म्हणले आम्ही चॉकलेट सारखी चघळतो, असं आहे का? आपण प्रपंच चघळत बसतो आणि परमार्थ गिळून टाकतो. चॉकलेट गिळून टाकल्यासारखं आहे. अरे ज्यानी मजा येते ते गिळून टाकतो आणि ज्यानी सजा होते ते. कळलं का तुम्हाला? तिचं अशीच आहे ती. चघळत बसतात की नाही माणसं एखाद्याची चर्चा. कारण दोघं एकत्र भेटले की तिसऱ्याबद्दल सहसा चांगलं बोलायचं नाही, हा अलिखित नियमच करून टाकलाय आम्ही. तो प्रपंच आहे. प्रपंच गिळून टाकावा औषधासारखा आणि परमार्थ एन्जॉय करावा. ते सांगतात किती नावं, परमेश्वराची अनंत नामे, खूप नाम आहेत. बरं, स्मरता तरीजे नित्य नेमे. काही करू नका. महाराजांची खूप आवडती ओवी आहे पुढची. काहीच न करोनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काही नका करू, फक्त नाम घ्या. मग हळूहळू पुढचा रस्ता दिसायला लागतो. मग कळायला लागतं नाही संध्याही केली पाहिजे यार, व्यायामही केला पाहिजे, मग अमुकही केलं. कारण काही नाम सुरू झालं ना की ते नाम सगळ्यात आपलं पूर्ण. जसं पाणी सुरू झालं झाडाला की हळूहळू विस्तार वाढतो, मग फळं येतात, फुलंही येतात, मग असं मग सावली पण येते. असं ते आहे. नामाचं खत त्याला, पाणी त्याला घाला. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं, सध्या इगो बिगो असतात ना, अमकी जात तमकी जात. समर्थांनी तिथे पण सिक्सन मारली. सेकंडला स्तोवी आहे, चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर. जो ज्ञानोबानी नाम घेतल्यानंतर त्यांचा अधिकार तोच चोखा मेळ्यांचा. कर्माकरता अधिकाराचा फरक असेल, प्रेमाकरता अधिकाराचा फरक नाही. मी याला नेहमी सांगतो सोपं करून. जातीपाती नावाची जी गोष्ट निर्माण करण्यात आली, केव्हा झाली असेल ती व्यवस्थेकरता आहे का अपमान करण्याकरता आहे? हो, केव्हा तरी विचार करा. एक दिलखुलासपणे विचार करा. अधिगृहित नाही काही करायचं. मनूला 4 मुलं होती. एक जण शहाणा होता, त्याला सांगितलं तू ब्रह्मज्ञान प्राप्त करणे सगळ्यांना शिकव, तो झाला ब्राह्मण. दुसरा जरा तब्येतीने चांगला होता, त्याने सांगितलं तिघांचं रक्षण कर, तो झाला क्षत्रिय. तिसरा जरा बार्गेनिंग करायला 10 रुपयाची वस्तू 3 रुपयात कशी आणायची त्यात तो बरोबर होता, उदाहरण सांगतो, त्याला व्यापारी केला. आणि चौथा सगळ्यात मनाने मोठा होता, सगळ्यांची सेवा करायचा, तो सेवाभावी होता म्हणून त्याला सेवाभावी केला. शूद्र म्हणजे क्ष नाहीये, श सेवयती ती शूद्रा, सेवा करतो. आणि या तिघांना सांगितलं याला नमस्कार करत जा. हा सगळ्यात महान आहे, कारण त्याच्यावर तुमचं, कारण त्यानं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचंय, तर तुम्ही तुमचं काम करू शकणार आहे. 4 भाऊ आहोत आपण. हे पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे समाजात, कारण हे इंग्रजांनी आपल्यात भरवलंय. कुठल्या तरी गावात कुठल्या तरी ब्राह्मणानं कुणावर तरी अन्याय केला, हे संस्कृतीचा दोष नाहीये, तो पर्सनल दोष आहे. लक्षात घ्याल. एकदा हे कळलं की म्हणून शिवाजी महाराजांकरता एक न्हावी पण जीव देतो शिवा काशीद, आणि त्या दिवशी एक ब्राह्मणही जीव देतो बाजीप्रभू देशपांडे. या दोघांनाही असं वाटत नाही हा मराठा आहे, तो स्वराज्याचं काम करतोय आणि आम्ही ठरवलंय त्याचं ऐकायचं, कारण तो जगाचं कल्याण करायला, महाराष्ट्राचं कल्याण करायला उभा आहे. हे पुन्हा समाजात आलं पाहिजे की नाही सांगा. इंग्रजांनी आपली भांडणं लावण्याकरता जे शिकवलं ते खरं का? ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला विष्णुमय जग सांगितलं, वैष्णवांचा धर्म, ते खरं बोला. आणि असं असलं तरी पुन्हा व्यवस्था टिकवावीच लागते. सगळेजण सारखे आहेत. तुम्ही दीनानाथ मंगेशकर किंवा कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट जा बरं, साध्या कपड्यामध्ये त्या ICU मध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये, परवानगी आहे का? त्याला सोहळं नेसूनच जावं लागतं की नाही? डॉक्टर कोण आहे त्याला? सोहळं म्हणजे स्वबल आहे, स्वतःचे कपडे, बरोबर आहे की नाही? त्याला तुम्ही काय म्हणायचं सोडून त्याचा ॲप्रॉन घालावं लागतो ना त्याला. एक्झॅक्टली तेच आहे इथे. पण नाम नावाची जी गोष्ट आहे त्याला कुणी चालतो. याला नेहमी उदाहरण देतो की स्वयंपाक करण्याचे सगळेजण अधिकारी नाही आहेत, जेवण्याचे सगळेजण अधिकारी आहेत. कारण आचार्याने स्वयंपाक करायचा आहे. ज्याला येत नाही स्वयंपाक त्याला स्वयंपाकाला नेऊन बसवला, तो काय करून ठेवेल सांगा बरं? जेवायचा अधिकारी तो आहे की नाही? नाही आणि सगळ्यांनी स्वयंपाक जमला नाही, जमत ना. हो, चहा येत नाही, उपीट येत, भात करता येत नाही लोकांना.
शिकलेले खूप असतात. सासूबाईंनी सांगितलं अगं काही नाही, सोपं आहे, कुकरमध्ये 1 ग्लास 2 ग्लास पाणी आणि एक वाटी 1 ग्लास तांदूळ ठेव. तिनं ते असे उभे ठेवले, 2 ग्लास पाणी 1 ग्लास शिकली होती ना ती. कर्म आणि नामाचा फरक लक्षात घ्याल. म्हणजे कधी कुठली गोष्ट समाजात आज फूट पडायचं कारण इंग्रजांनी आणि नंतर आपल्या मायबाप सरकारने केलेला प्रचार आहे, लक्षात घ्या. सगळे आपले आहेत. अहो कृणवंतो विश्वमार्यम, हे विश्वाची माझे घर म्हणतात ज्ञानोबा. हाच विचार कल्याणाचा आहे हो. पण इथे या नामाबद्दल बोलताना समर्थ म्हणाले चहुवर्ण नामाधिकार. तुकाराम महाराज याबद्दल बोलतात, सकलासी येथे आहे अधिकार, 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 सकलासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचे नाम, कलियुगी उद्धार हरीचे नाम, कलियुगी उद्धार हरीचे नाम, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार हरीचे नामे, कलियुगी उद्धार हरीचे नामे, कलियुगी उद्धार हरीचे नामे, कलियुगी उद्धार हरीचे नामे. सकलासी येथे आहे अधिकार, सकलासी येथे आहे अधिकार, सकलासी येथे आहे अधिकार, सकलासी येथे आहे अधिकार. पुढे रामकृष्ण हरी म्हणा की हो आहे जातीपातीचं बंधन. तुम्ही म्हटले चालत नाही, वेद म्हटलेलं चालत नाही, बरोबर आहे, कारण त्याला मुंजे व्हावी लागते. तुम्ही कितीही चांगली गाडी चालवणारे असाल, लायसन्स शिवाय चालवू शकता का? नाही, पण मला चांगली येते, नाही चालणार, तुम्हाला शिक्का पाहिजे, हा मुद्दा आहे. ही पूर्वीची घटना ठरली आहे. पण नाम गाडीत मागं बसू शकतो की नाही? एसटीत मागं बसायला नाही नाही तसं नाही, तुम्ही हेल्मेट घातलं पाहिजे, असं आहे का कुठे? किती सोपं आहे. आणि गंमत कशी आहे सध्या, जे करू नको करायला सांगितलं ना तेच का नाही विचारतात, जे करायला सांगितलं ते कर ना मेल्या. काय तुकोबांचा अभंग आहे, अमुक वेद म्हणू नका, फार उत्तम म्हणले. वेद आम्हावरी रुसोनिया गेला, ऐका, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरले हाती नामानी. इतका अधिकार आहे. कुठल्याही गोष्टीतून पॉझिटिव्ह थिंकिंग काढावं का वाद घालावेत, सध्या ही एक स्टाईल आहे. म्हणून मी का सावध करतोय आपल्याला, कुठल्याही गोष्टीतनं कन्क्ल्युजन काढायला शिका. हा बरं मी काय करू सांगा बरं, पण असं का, ऍक्च्युली काय होतं, कानफाटात पाहिजे का? शनीला तेल घातलेलं का चालत नाही? आता तिलाच पाठवा बरं, जिने हे सांगितलं, ती कोणती होती ती बाई, ही यांची प्यादी आहेत हो. मी मुख्यमंत्री असतो सांगितलं असं हरकत नाही, मी तुम्हाला परवानगी देतो, पण रोज येणार का? तुम्ही आमचं बिघडवायचं नाही, तुम्ही काय करणार सांगा. आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही समाजाला मिसगाईड नका करू. ज्या अर्थी पूर्वजांनी सांगितलंय स्त्रियांनी त्या शनीच्या काहीतरी निगेटिव्ह वेव्हज असणार आहेत तिथे, ज्या पुरुषांना चालतील आणि स्त्रियांना चालणार नाही, असं काहीतरी असणार आहे हो. अमेरिकेत गेलं की अमेरिकेच्या कायद्याने वागावं लागतं की नाही, कॅनडात गेल्यावर कॅनडाच्या कायद्याने वागावं लागतं की नाही, तसं धर्मक्षेत्रात धर्माच्या कायद्याने वागावं लागतं. तो काही आम्ही नाही केलेला नियम, असं आहे. असो, यानंतर पुढची भक्ती जी आहे ती चरणसेवेची भक्ती, फार महत्वाची. पटकन सांगतो, पुढे जातो, आपल्याला आज कंप्लीट करायचं हे. मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण. आता ऐका पाद सेवन चौथी भक्ती. पाद म्हणजे पाय, नाही पाय सेवन, चरण सेवाच का, डोक्याची सेवा का नाही? लगेच असं डोक्यात येतं का? त्याचं कारण असं की आपलं सगळ्यात
संपूर्ण शरीरामध्ये सगळ्यात सन्माननीय अवयव आहे डोकं. सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. ते डोकं, त्याचा जो सगळ्यात निम्न अवयव पाय, त्याच्यावरती ठेवला की जास्तीत जास्त नम्रता सिद्ध होते. पंढरपूरला तुम्ही गेलात, पांडुरंगाला काय म्हणायचं? त्याच्या खांद्यातून काय म्हणतोस विठोबा, असं असं करायचं का त्याला? नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, पद याचा एक अर्थ पाय आणि पद याचा एक अर्थ स्थान. अमके अमके अमक्या अमक्या पदावर आहेत म्हणजे स्थानावर आहेत. सद्गुरू कुठल्या स्थानावर आहेत? ते परब्रह्म रूप आहेत. परब्रह्म म्हणजे विश्व निर्माण होण्याची जी मूळ स्थिती, ज्याला काहीही बदल नाही, जे अखंड आहे, जे अविनाशी आहे आणि जे अपरिवर्तनीय आहे, असे सद्गुरू आहेत. आणि मला तसं व्हायचं आहे. तसं होण्याकरता मला त्या चरणांची सेवा करता करता तद्रूप. चरणांची सेवा म्हणजे काय? पादसेवन, पदसेवन, त्यांचे पायचे पायचे, हे म्हणजे लक्षणात्मक आहे. हळूहळू हळू काय होतं? आपण ते होतो. म्हणून इथे सांगितलं, पादसेवन तेची जावे जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. सद्गुरूंना आपल्यावर कृपा करावी वाटली पाहिजे, त्यांना आपल्याबद्दल करुणा आली पाहिजे. अनुग्रह हा शब्द आपण खूप वेळा बोलतो. अनुग्रह, अनुग्रह म्हणजे काय? डोक्यावर चादर घेऊन कानात पुटपुट पुटपुट पुट, ते अनुग्रह नाही, त्याला मंत्र देणं म्हणतात. तो विषय येणार आहे उद्या, त्याला पण एक आहे योग्यता. अनुग्रह, अनु याचा अर्थ मागे येणारा, अनुयायी, आणि ग्रह, अनु म्हणजे मागे येणारा आणि ग्रह म्हणजे त्याला स्वीकारणे. मागे येणाऱ्याला स्वीकारणे याला अनुग्रह म्हणतात. म्हणजे काय? मागे येणारा म्हणजे कोण? पत्नीला अनुगामिनी म्हटलंय बघा, पतीची ती अनुगामिनी आहे. तसं ते जे परब्रह्म स्वरूप सद्गुरुनाथ आहेत, त्या सद्गुरूंना वाटतं हा जीव आता उद्धारायला योग्य आहे, याला ब्रह्मज्ञान व्हायला हरकत नाही आहे, असं त्यांना वाटतं. कारण त्यानं सगळ्या आपल्या योग्यता सिद्ध केलेल्या आहेत. आणि त्या क्षणाला ते एकच करतात, एक फक्त क्लिक करतात. जेव्हा ते असं क्लिक करतात, त्या क्षणाला आपल्याला ज्ञान होऊन जातं. हे थोडं समजायला अवघड आहे. उदाहरण मी याला अमेरिकेचं देतो. अमेरिका आपल्याला व्हिसा देते, उदाहरण घ्या. आपण आपल्या फायली क्लिअर ठेवायच्या, बँक बॅलन्स व्यवस्थित ठेवायचं, सगळं व्यवस्थित ठेवायचं, आणि मग आपली फाईल तिथे सबमिट करायची मला. आणि मग ती काय, आपल्याला व्हिसाची अपॉइंटमेंट मिळाली, सांगायचं बाबा या. ते विचारतात कशाला पाहिजे तुम्हाला अपॉइंटमेंट, काय करणार? मला विचारलं तुम्ही काय करता? म्हणलं काही नाही, मी मार्गदर्शन करतो. कीर्तन प्रवचन त्यांच्या काकाला काय कळणार आहे? ॲडवाईस देतो. बरं, कशाबद्दल? म्हटलं फॅमिली मॅटरवर. मग घरात विचारलं तुम्ही काय करता? नाही, यांना मदत करते. काय प्रॉब्लेम काय असतात हे त्यांना सांगते म्हणे, मी घरात क्रिएट करते असं नव्हे. म्हणजे आपल्या प्रत्येकाला काहीतरी विचारतात ना, कशाला जायचं कशाला जायचंय, आणि त्यांना योग्य वाटलं, बरं काही कारण नसताना ते नाकारतात असं आपल्याला वाटतं. मग काहीतरी कारण असतं त्यांच्या दृष्टीने, भले त्यांना नाकारायचं हे कारण असतं, काही कारण असू शकतं. मग आपल्याला पाहिजे व्हिसा काही करून, मग काय करावं लागतं? तिथे राहणारा जो आहे, जो मला ओळखतो आणि अमेरिकेच्या सरकारचा ज्याच्यावर भरोसा आहे, असं त्यांनी तिथे ग्रीन कार्ड मिळवलेलं आहे, अशाचं जर पत्र असेल तर ते जोडलं की आपली फाईल स्ट्रॉंग होते. बरोबर आहे? एक्झॅक्टली. सद्गुरू ब्रह्मात राहत असतात आणि आपल्याला ब्रह्मवस्तू प्रवेश देण्यापूर्वी ते रेकमेंड करतात की तुम्ही द्या, आम्ही याची जबाबदारी घेतो. आणि ते आपल्याला त्यांच्या पाठोपाठ यायला ग्रहण करतात, याला म्हणतात अनुग्रह. आणि ते कुठल्याही कारणाने सद्गुरू आपल्याला परब्रह्म म्हणजे आत्मज्ञान वगैरे काय मोक्षभिक्ष याच्याकरता कुठल्याही कारणाने करत नाहीत. फक्त प्रांजळता. हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्याल, फक्त साधेपणा. कारण तिथे जाऊन आपण कटकट्या वाढवणार असो तर आपल्याला घेतील का तिकडं? ते नाही घेणार. एक उदाहरण सांगतो मी आपल्याला. जगद्गुरु शंकराचार्यांचा एक शिष्य होऊन गेला, त्याचं नाव तोटक.
तोटकाचार्य. आचार्य नंतर झाला तो. त्याला बोलता यायचं नाही नीट. हकलाना बोलते ना जिसको, असं करायचं. भोळा होता, अगदी भोळा, काही विचारायला येत नव्हतं. पण आचार्यांचं स्नान झालं की तो कपडे बिपडे धुवायचा, लंगोटी बिंगोटी अशा झाडावर वाळत घालायचा आणि प्रवचनाला येऊन समोर बसायचा. असं इकडे समोर बसायचा. आचार्य त्याच्याकरता थांबायचे. जसं मी गोंदवलेकर महाराजांचं परवा सांगितलं तसंच सेम थांबायचे. पद्मपाद वगैरे यांना वाटायचं काय त्याला नाहीतरी काही कळत नाही, येत नाही, येन बरू दिला कशा करता. कारण समाजामध्ये बुद्धिमान माणसं जी असतात ना, ती बुद्धिहीनांची थोडीशी उपेक्षा करीतच असतात. कमी लेखणं. कळलं का मी काय म्हणलो ते? कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अपमान. आणि पुणेकर याकरता बदनाम आहेत जगात म्हणे म्हणजे माझा काही दावा नाही तसा. ते काल मला एकाने विनोद पाठवलाय. एका मुलीने म्हणे मुंबईची मुलगी होती, तिने आपल्या पुणेकर मित्राला एक हे पाठवला, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट बघ. तसं सांगू नकोस. 3000 किलोमीटरची किनारपट्टी आहे आपली समुद्र किनारा. नेमका एक्झॅक्टली स्पॉट सांग म्हणला. अर्थात म्हणे पुणेकर होता, प्रियकर म्हणे. असं असं काहीतरी नाही ते त्याला येत नाही, बोलता येत नाही, कशाला थांबायचं, असं आचार्यांना कळलं. आणि सर्वधी साक्षीभूतम आहेत ना, बुद्धीमध्ये आपल्या येतं ते आधी आपल्या सद्गुरूंना कळतं त्या तत्वाला, आणि मग आपल्याला कळतं. बरं, आणि वाईट वाटलं त्यांना की अरे त्याच्या भावाचा अपमान करताय तुम्ही. भाव आहे ना त्याचा. पर 1-2-5 मिनिटं बरं तो माझे कपडे धुतो म्हणून वेळ लागतो. त्याला समजून घ्यायला पाहिजे सेवाभाव. अगदी कल्याण समर्थांचा असंच आहे. बरं, कल्याणाचा अपमान करायचे सगळे. जे गुरुजनांच्या या सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम असतो. आणि आचार्यांनी फक्त एवढंच त्यांना वाटलं, बरं का वाटलं कोणास ठाऊक, वाटलं अरे इतकं कमी लेखता त्याला. आणि म्हणून त्यांनी काय केलं आचार्यांनी, त्याला सगळं येऊ अशा अर्थाने एक संकल्प केला. फक्त संकल्पाने कृपा करतात. गुरु कृपा कशी करतात? स्पर्शाने कृपा करतात, संकल्पाने कृपा करतात, नेत्राने कृपा करतात किंवा उपदेशाने कृपा करतात. नुसतं त्यांना वाटलं अरे याला येऊ देत, आणि येऊ दे म्हटल्याबरोबर तो एकदम असा झालो त्याला. आणि सगळा कॉम्प्युटर त्यांचाच आहे ना. सिस्टीम नावाची जी काय गोष्ट आहे ना, अँड्रॉइड काय विंडोज तसं आपलं टाळक्यात. आणि एकदम क्लिक झाल्यावर एकदम त्याला काही कळे ना, आणि सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण डोळ्यासमोर आली हो. आणि अप्रतिम असं स्तोत्र गात तो आला, गोड गाणं. आणि ते उच्चार ऐकल्यानंतर हे सगळे बघायला लागले, काय गातो, कोण आहे, आमच्या आचार्यांपेक्षा गोड गातोय. म्हणून पाहिलं तर तो तोटक. अरे तुला कसं आलं? तो म्हणला मला माहित नाही कसं आलं, मी कपडे धुतो तो आलं. अनुग्रह कशानी? पादसेवन. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणारा जो आहे, समर्थांनी सांगितले अलीकडच्या 3 भक्तीमध्ये रहस्य कळत नाहीत. रहस्य कळायचा आरंभ 4थ्या भक्तीपासून होतो. 4थे भक्तीचे प्रसंगी गौप्यते प्रगटे. आतनच कळायला लागतं. सद्गुरू असे कुठे बाहेर बसलेले नसतात. काही वेळा ते बाहेरून मार्गदर्शन करतात. ते आपल्या आतमध्ये, या जगाला निर्माण करणारा परमात्मा सद्गुरू स्वरूप आपल्या आतमध्ये, त्याला आत्मा म्हणतात. फक्त त्या मधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यामध्ये जर योग्य भाव तयार झाला, तसा एकलव्याचा झाला. एकदा फक्त पाहिलं होतं त्यांनी गुरुजींना, द्रोणांना, आणि मग त्याचा परिणाम असा झाला की त्यांना नाकारण्यात आलं. त्याची कारण दिलीत महाभारताने का नाकारलं. जातीभीतीचा काही संबंध नाही. सगळ्या जातीचे लोक होते. कर्ण यांच्याच पाठशाळेत शिकलेला आहे. सगळ्या जातीचे लोक त्यांच्याकडे शिकायला होते. त्याला नाकारायचं कारण त्याचे वडील दरोडेखोर होते, असं वर्णन केलंय महाभारतातलं, सांगतोय मी. म्हणून त्याला नाकारलं. पण तो मुलगा चांगला होता. आणि पुढं जेव्हा अर्जुन प्रकरणामध्ये अर्जुनाला कळलं की अरे मला येत नाही ते त्याला येतंय, त्याला विचारलं तुझे गुरुजी कोण? तो म्हणला चला नाव घेऊ नये गुरुचं कधी नाव घेऊ नये. बरं, आत्मनाम गुरोर नाम पतिर्नाम तथैवच. जी नावं घ्यायची नाहीये.
स्वतःचं नाव स्वतः सांगायचं नाही, गुरुचं नाव घेऊ नये, पतीचं नाव घेऊ नये कधी. हे फक्त सांगायचं म्हणून सांगतो मी. गुरुचं नाव घेऊ नये. गोंदवलेकर महाराजांनी विचारलं का हो घेऊ नये? ते म्हणले आपल्या वागण्याने आपण त्यांना बदनाम करतो म्हणून घेऊ नये म्हणले. दुसरं, आपल्या वागण्यावरनं लोकांनी ओळखावं याचे गुरु कोण असतील. हे महाराजांची 2 वाक्य असं. तर तिथे आणि मूर्ती पाहिली तर ती बरोबर एकदाच आलं होतं पोरग. ते तो जाऊन लिंपून असा नाही आला, तो खूप अंतर आहे त्यांच्यात. अरे म्हणले हे तर माझे गुरुजी. आणि घरी आला तो आणि तो म्हणला गुरुजी तुम्ही त्याला कधी शिकवायला? त्याला विचारलं तुला कधी शिकवायला? ते म्हणले रोज येतात शिकवायला मला. द्रोणांना विचारलं, ते म्हणले मला माहित पण नाही. मर्म काय आहे? गुरु आपल्याला शिकवतात असं नाहीये, ते गुरुतत्व आपल्याला प्रेरणा देतं असं आहे. तो गुरु आपल्या आतमध्येच बसलाय ना. एखाद्या देहाच्या माध्यमातून शिकवेल किंवा देहाशिवाय शिकवेल, गुरु नावाचं तत्व आहे, लक्षात घ्याल. शरीराला गुरु म्हणू नका. शरीरातून गुरु प्रकट होतो, पण शरीर म्हणजे गुरु नाही. कारण गुरु मरतो ना, म्हणजे ते शरीर मरतं ना, मग गुरु मरतो का कधी? समर्थांचा अभंग आहे की गुरु मरता शिष्य रडता, दोघांची तो विपरीत वार्ता. गुरु मरतो आणि शिष्य रडतो, दोन्ही काही बावळट आहेत म्हणले. मरत नसतो गुरु कधी. असं याच्या करता आपण कुठेतरी शरण जावं आणि गुरुतत्वाशी संपर्क करायला आपल्याला देह हे माध्यम म्हणून दुसराही देह घ्यावा, किंवा मूर्ती घ्या किंवा समाधी घ्या. आपल्याला समजा गुरु सध्या अवघड आहे सध्या हे कळलं, मग ज्ञानोबांकडे जा, त्यांना गुरु म्हणा. तर पौर्णिमेला जा माऊलींना, किंवा अशा वेळेला जा जेव्हा गर्दी नसते, कारण हल्ली फार गर्दी झाली. माझे खूप मित्र असे आहेत की संध्याकाळी 8ला जातात माऊलींकडे, त्यातल्या त्यात गर्दी ओसरलेली असते, किंवा अगदी पहाटे 4ला जातात पुष्कळ. किंवा शंकर महाराजांकडे जा, तिथं तेच आहे. गडावर जा, गोंदवल्याला जा, श्रीधर स्वामी, कुठेही जा. माणसात ते नसतं असं नाही बरं, पण आपली श्रद्धा बसायला अवघड जात असेल तर असं काहीतरी करा. ते सांगतात. मग काय होतं? चौथे भक्तीचे प्रसंग बहुधा अनुभवाची अंगे, सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे. अहो, हे मी सद्गुरूंबद्दल बोलतोय, हे कलेबद्दलही आहे. सारखे आपण गुरूंबरोबर राहायला लागलो, तबल्यासारखी गोष्ट आहे. आपण तो लावायचा कसा? एक दिवसात नाही कळत, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, मग हळूहळू क्लुप्त्या कळायला लागतात की गठ्ठे कसे असे करायचे, किंवा काही वेळा पंचायत होते, मग काय करायचं. नुसता कुठला तबला कसा, प्रत्येक आपण आपल्या कलेचा विचार करा. कारण त्या युक्त्या अशा सगळ्या शिकवूनही येत नसतात. त्यांच्या सहवासाने आणि चरणसेवेने त्यांच्या बरोबर आपण बसलो की हळूहळू ते आपल्यामध्ये संक्रमित व्हायला लागतं श्रद्धेच्या परिणामाने. कारण श्रद्धा ही संक्रमणाचं उत्तम, एकदम छान पैकी आपल्यामध्ये आपली ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता वाढायला लागते सेवेने. हे सगळं पुन्हा सांगतो की सूक्ष्म पातळीवरचं आहे. पुढे सांगतात तुम्ही बाकी सगळं करा आणि गुरुसेवा करू नका. विद्या आल्यासारखं वाटेल पण ती टिकणार नाही. उदाहरणार्थ करणं, परशुरामांशी खोटं बोलून शिकला. खोटं बोलल्याचा परिणाम परशुराम म्हणले तू खरं बोलला असता तर मी तुला शिकवला असता, कारण भीष्म माझेच शिष्य आहेत. असं काही नाही मी क्षत्रिय शिकवत नाही, पण त्यांचा ब्राह्मणांबद्दल जरा एक सॉफ्ट कॉर्नर होता म्हणून हा म्हणला नाही मी ब्राह्मण आहे. असं झालंय. खोटं बोललास ना, अमायया, गुरुकडे अमायया म्हणजे बनेलपणा करू नये असं म्हटलंय. तू असं केलंस ना, तू एक्झामच्या दिवशी सगळी उत्तरं विसरशील असं म्हणले त्याला ते, म्हणून त्याचा घोटाळा झालाय. असो, मला सांगायचा भाव काय, अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. अरे जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरुवेण काय उमजो जाणे. या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये, सेवावे सद्गुरूचे चरण. या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. सा नि सा ग म प नि सा, सा नि द प म ग रे सा.
गुरुचरणी ठेविता भाव, 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 गुरुचरणी ठेविता भाव. आपे आप भेटे देव, आपे आप भेटे देव, आपे आप भेटे देव, आपे आप भेटे देव. गुरुचरणी ठेविता, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भज. काही चुकलो तर क्षमा करा, नेहमी अमृतात असतात. भजावे, रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. देव आहे गुरुपाशी, गुरुपाशी देव आहे, गुरुपाशी देव आहे. तुलसीदास बोरकर नेहमी म्हणायचे की कीर्तन वाजवणं का अवघड आहे. तुम्ही प्रिपेड नसताना झटकन ती आर्या किंवा ते काहीतरी येतं. कधी बरं त्या बुवाला कधी काय सुचेल, कारण त्यांनी पण गुरुकडनं असंच ऐकलेलं असतं आणि झटकन आलं पाहिजे. गुरुपाशी देव आहे, वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. गुरुच्या अमूर्त स्वरूपाचा अंदाज येईपर्यंत त्याचं जे मूर्त स्वरूप आहे ते आपल्याला श्रद्धा ठेवायला उपयुक्त आहे. म्हणून त्याच्या शरीराची पूजा करायची. त्याचं शरीर म्हणजे ब्रह्म नव्हे, पण ब्रह्माचे मला कुठं कळते काय, म्हणून त्याचे पाय चेवायचे किंवा त्याची जी सेवा करायची आहे. मग हळूहळू हळूहळू ती अमूर्तता प्राप्त होते जी त्याच्याजवळ आहे. ती क्षमता हळूहळू यायला लागते आणि ज्ञान झाल्यानंतर कृतज्ञता म्हणून त्याची सेवा करायची. यावत जीवे त्रयोवंद्याहा, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत 3 जण वंदनीय आहे. वेदांतो गुरुः ईश्वरः, आदौ ज्ञानाप्तये, सुरुवातीला ज्ञान होण्याकरता, आणि पश्चात कृतघ्नता निवृत्तये. काय सुंदर कन्सेप्ट्स आहेत या. तुमच्यापेक्षा मी चांगलं व्हायोलिन वाजवायला लागलो. कल्पना करा फक्त, कारण कल्पनेतच शक्य आहे. मला ते कसं धरायचंच माहित नाहीये. मग नंतर मी तुम्हाला विचारायचं नाही का? नाही, मला ते तुम्ही शिकवलं ना मला.
आणि ही कृतज्ञता प्रामाणिक शिष्याला येतेच. नंतर तो तुमच्यापेक्षा जरी तयार झाला तरी त्याचे डोळे पाणावतात. एकटा असतो परदेशात, पण मला ताईंनी शिकवलंय हो. जनार्दन स्वामींना आठवून नाथ महाराज रडतात, मला त्यांनी तयार केलं. हा ज्ञानू निवृत्तीने केला. ज्ञानोबांच्या डोळ्यात पाणी येतं. निवृत्तीनाथ, अहो ज्ञानोबा न बोलते तर निवृत्तीनाथ मोठे आहेत हे आपल्याला कळलं असतं का? बोला. जणू निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांकरता आत्मलोप करून घेतलाय ना. तो आवली आहे, गप्प बसलाय. किती ज्ञानोबा ज्ञानोबा करतो, तेवढं निवृत्ती करतो का आपण? पण ज्ञानोबानी निवृत्तीनाथ केलंय. अमृतानुभवाच्या प्रस्तावनेतच काय म्हणतायत, काय बोलले तो. श्रीमन निवृत्तीनाथेती ध्यातन दैवतमाश्रय अनाख्यम अजकेवलम. त्यांच्याबद्दल बोलता येणार नाही असे ते आहे. ही बर त्यानंतर दोघे एकच होतात. साक्षात आमच्या दासगणू महाराजांनी सांगितले, 2 दिवे लावले. आधीचा कुठला कळतो का नंतर आलेल्याला? दास गणू म्हणे भेद नुरे ज्योतीस मिळाल्या ज्योती परब्रह्म मूर्ती. हा गुरुसेवनात भाग येईल, पण माझा गुरुच्या आता उद्याच्याला तो विषय येईल. पण अशी चरण सेवा करा. आमच्या श्रीधर स्वामी महाराजांनी समर्थांची सेवा अशी केली. गडावर आले, 17 वर्षाचा मुलगा गडावर आला आणि समाधीची सेवा सुरू केली. हो, पाणी भरायची, पाणी भरतात, समाधीची सेवा करतात, गंध उगाळतात, पडेल ते काम करतात. आणि अशा स्थितीमध्ये त्या मॅनेजमेंटनी सुरुवातीला त्यांचं कौतुक झालं. 17-18 वर्षाचा मुलगा हो, कौतुक झालं. वा वा, छान छान, किती श्रद्धेने हा नैवेद्य करतो, समर्थ जेवतील सुद्धा बुवा याच्याकडनं. समाज पहिल्यांदा तुमची स्तुती करून तुमची परीक्षा घेतो आणि नंतर निंदा करून तुमची परीक्षा घेतो. दोन्हीत तुम्ही हुरळून किंवा होरपळून जाता का हे तो पाहतो. अशी स्वामींची परीक्षा झाली. एक वेळ अशी आली की मॅनेजमेंट बदलली. दुसऱ्या मॅनेजमेंटनी याला फेकून दिलाय, इथे येत जाऊ नकोस. दुसऱ्याचा मोठेपणा सहन होत नाही. प्रत्येक ठिकाणी आहे बरं. समाज हे असं दुतोंडी सावज आहे. तुम्ही जर अनसक्सेस असाल तर तुमचा ते अपमान करतात आणि तुम्ही सक्सेस झाला तर जेलसी करतात. म्हणून दोन्ही गोष्टी पचवून आपल्याला स्ट्रॉंग होता आलं पाहिजे, हा मुद्दा आहे. पण आपण परत चांगलं वागायचं. ज्ञानोबांना सगळ्यांनी विष पाजलं, पण त्यांनी चूळ भरली ती अमृताची. अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. आता हास्य आहे तो लोक, काही विचारू नका. ह्याच्यावर ज्ञानेश्वरी लिहिता आली असते की त्यांना, कारण प्रतिभा होतीच. एक ओवी मला अशी सांगा की समाजाबद्दल ते वाईट बोललेत काय? कारण हे अतिशय तात्कालिक असतं, लक्षात घ्या. ग्रहदशा बदलली की आपली माणसं वाईट वागतात, ग्रहदशा बदलली की परकी माणसं आपल्याशी चांगली वागतात. हे फक्त ग्रहांची गोचरी असते. म्हणजे आपण जन्माला आलो ती आकाशाची स्थिती ना आत्ता आकाशाची स्थिती हे आहे. आणि पूर्वकर्म आमचंच असतं. पुन्हा तेच लक्षात घ्या. सुखाचा आणि दुःखाचा कोणी परतंत्र दाता नसतो. हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगा. कोणी सुख देत नाही आणि कोणी दुःख देत नाही. माध्यम काहीतरी होतं ना, आपलं कर्म आपल्याला परत मिळतं. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा अहं करोमी ती वृथाभिमानः स्वकर्म सूत्रे ग्रथितोही लोकाः. म्हणून स्वामींनी काही नाही तक्रार केली. एक तक्रार नाही. मंदिरात यायचं नाही, गडावरच्या जिथून अनुग्रह घेतलाय तिथे जायचं नाही. काय करतात ते? आज जिथे कासव केलंय, असं पितळेचं कासव आहे, तिथे बसतात. तिथपर्यंत यायला परवानगी आहे. आणि दिवसा नाही, कारण दिवसा बसलो तर लोकांना ट्रॅफिक जाम होईल ना. म्हणून रात्री बसतात आणि प्रार्थना करतात. हे दयाळुवा धादिंदा धातू हे दयाळुवा हे दयाळुवा हे दयाळुवा हे दयाळुवा हे दयाळुवा स्वामी राघवा. रात्री रामाची समर्थांची तिथून करुणा भागतात. तेव्हा माझं काय चुकलं? मला पहिल्यांदा कशाला सवय लावलीस इथं यायची रे? सगुणावर प्रेम करायची सवय कशाला लावलीस? आता मी काय करू रे?
प्रथम कामला लाविली सवे, प्रथम कामला लाविली सवे, मग उपेक्षणे योग्य ते नव्हे, हे दयाळुवा, हे दयाळुवा, हे दयाळुवा, हे दयाळुवा. दास तुमची वाट पाहतो, दास तुमची दास तुमची वाट पाहतो. ऑर्गन समर्थांचा अभंग आहे बरं, अप्रतिम पद आहे. देवा तुमची वाट पाहतो, काय बोलू मी, काय बोलू, शब्द नाही येतो. दास तुमची वाट पाहतो, बोलता नये कंठ दाटतो, बोलता नये कंठ दाटतो, हे दयाळुवा, हे दयाळुवा, हे दयाळुवा, हे दयाळुवा, हे दयाळुवा. संकट आली तरी सद्गुरूंच्या चरणांची सेवा स्वामी सोडत नाहीत. परिणाम समर्थ समाधीतून प्रगट झाले. आता 30 सालातलं, 1930 सालातलं सांगतो मी. आणि जवळ घेतलं बाळाला. अहो खांबातून नरसिंह प्रगट होऊ शकतो, तर समर्थांच्या समाधीतून समर्थ प्रगट होऊ शकतात, हे कळायला फार प्रॉब्लेम नाही आहे हो. पण ऍक्च्युली समर्थ त्यात कुठे राहतात तुला कळणार नाही. सर्वत्र सदा आणि सम हे भगवंताची व्याख्या लक्षात ठेवाली मी गावोगावी, कारण ज्ञानोबांनी सांगितले देव कुठे आहे, कसा आहे, काय. अगदी सोपं, सर्वत्र सदा सम, बस एवढंच त्याचं उत्तर आहे. इथे त्याची डेन्सिटी जास्त आणि इथे कमी नाहीये. सर्वत्र सदा, कधी सदा, आणि किती सम. अजून काय कन्सेप्ट क्लिअर करायच्या ज्ञानोबाने आमच्या. जेवढा तो मूर्तीत आहे तेवढाच तो खांबात आहे, हे कळलं की झालं का. फक्त आम्ही कच्चे आहोत म्हणून आम्हाला मूर्तीशिवाय तो देव नाही वाटत, नाही का. माणसं उभी असतात देवाच्या रांगेत उभे आणि शेजारच्याचा अपमान करतात. म्हणजे दगडातला दिसतो त्यांना देव, माणसातला दिसत नाही. तो तुकोबाना दिसतो म्हणून त्यांच्याकरता कुठूनही प्रकट होतो. आम्ही गेल्यावर तो घट्ट डोळे मिटून बसतो. तिला विचारतो रुक्मिणीला, गेला का ग तू, गेला, आता डोळे उघडतो असा. म्हणून चरणसेवेची जी वृत्ती आहे, चरणसेवेची जी ही आयडिया असं म्हणा, विचार करा, ती सध्या अवघड आहे सगळं. चरणसेवा वगैरे समाधी म्हणून घ्या असा विचार करा, समाधीचा किंवा पादुका घ्या, काहीतरी एक सगुण घ्या, म्हणजे मग ते सोपं जातं. यानंतर पुढची भक्ती जी आहे ती अर्चना भक्ती, म्हणजे मूर्तीची पूजा. मूर्तीत देव असतो का, सर्वत्र असतो तो मूर्तीत नसतो का. साधं उलटाही विचार करा, खांबात आहे मग मूर्तीत नाही का. मी गावाचं नाव सांगत नाही आणि त्यांचं नाव सांगत नाही. एका गावी गेलो होतो, कथेला गेलो होतो. बरं, मी श्रीधर स्वामी रामदास इथे मोठा झालोय आणि तो 12 वर्ष तिथे राहिलो. तेव्हा असं एक पीळ बसलाय. काही तुम्ही निर्गुण बिरगुण असलं तरी सुद्धा सगुण सेवा नाही सोडायची, कारण नाथांच्या ओळच आहे की पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्णकथा सांडू नये.
अहो ज्यांच्याकडे भगवान गोपालकृष्ण पाणी भरतो श्रीखंड्या रूपानं, त्यांची समाधी लागते, ते तितक्याच प्रेमानं पांडुरंगाची पूजा करतात, विजयी पांडुरंगाची. म्हणजे कसा बॅलन्स असेल. तुम्ही ती पूजा करायला पाहिजे असं नाही, पण ड्युटी आली तर करायला पाहिजे, हा मुद्दा आहे. नाही पण आमच्या घरात 4 जण आम्ही कशा पूजा तुम्ही ज्याच्याकडे असेल त्यांनी करावी असं. तर त्यांच्याकडे उतरलो होतो. देवघर होतं, पण सगळ्या मूर्ती काळ्या कुट्ट पडलेल्या, जळमट लागलेली, रामापासून सीतेच्या डोक्यापर्यंत असं ते पताका असते, असं जळमट. मग मी एक दिवस उठलो, त्यांना काही बोललो नाही, पूजा केली. त्यांना तो अपमान वाटला त्यांचा. ते म्हणले बुवा एवढा वेदांत कळल्यानंतर कशाला पूजा करायला पाहिजे. म्हटलं मग संडास एवढा का साफ ठेवता, तेवढी तर किंमत द्या रामाला. कुठं गेलाय लक्षात घ्यायला वेदांत आपल्याला घेऊन. वेदांत ऐकल्यानंतर निर्गुण नावाची गोष्ट आहे, सगुण अजून पक्क झालं पाहिजे. आणि हे आपलं सगुण पक्क कसं होतं, तर समर्थांचा हा 4थ्या दशकातला 5वा समास वाचा. मूर्तीचे प्रकार सांगितलेत त्यांनी. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. 8 प्रकारच्या मूर्ती आहेत. इथे लिहिलं नाही आहे, पण ते मी शैली, दारुमयी, धातू, लेप्या, लेख्याच सैकती, मनोमयी, मणिमयी, प्रतिमा, अष्टविध स्मृता. 8 प्रकार आहेत. शैली, शिला, दगड, दगडाची. दारुमयी, दारुमयी म्हणजे लाकडाची. नाही का, जगन्नाथ जे आहेत ना, ते 3 जण लाकडापासून बनवतात ते. धातू, धातूची आपल्याकडे असते, पितळ इत्यादी. लेप्या, लेपलेल्या काही मूर्ती असतात. समर्थांचे बरेचसे मारुती लेपलेले आहेत, लिंपलेले. लेप्या म्हणजे लिंपलेले. लेख्या, लिहिलेले काही मंत्र, त्या मंत्राची किंवा यंत्राची पूजा करतात, ते लिहिलंय ना म्हणून लेख्या. सैकती म्हणजे वाळू, हरतालिका. मनोमयी, मनातल्या मनात मानस पूजा करणं, मनोमयी. मणिमयी, काही ठिकाणी मण्यांची पूजा करतात, चक्रांकित, शाळीग्राम वगैरे. मनोमयी, मणिमयी, प्रतिमा, अष्टविध स्मृता. काय होतं माहितीये का, आपण विशिष्ट मंत्रांनी त्याच्यावरती काही अभिषेक वगैरे करायला लागलो की जगामध्ये सर्वत्र भरलेली ईश्वराची शक्ती, पॉवर त्या ठिकाणी प्रगट व्हायला लागते, तिथून प्रगट होते. देवाला पूजेची गरज नसते, पण देव कलांच्या विकासाकरता पूजेची गरज असते, हे लक्षात घ्या. म्हणून जिथे जिथे पूजा सातत्यानं होतात ना, तिथे देवकलांचा विकास झालेला असतो, म्हणून नमस्कार करा. आपल्याला काही मूर्ती नाही पांडुरंगाची आपल्याला पूजा करायला मिळणार आहे, पण जे करतायत पूजा, ती पूजा करून करून, अहो ज्ञानोबानी ज्या मूर्तीच्या पायावर डोकं टेकलंय तिथे काहीतरी तर ताकद असणार आहे ना. म्हणजे पांडुरंग सर्वत्र आहे. हो बरोबर आहे ना, मग तिथेही आहे ना. तिथे नाहीये का, मला वाटतं, माझा अहंकार. कधीही कन्फ्युजन ठेवायचं नाही. तुम्हाला जमलं तर करा, जमलं तर इथून तुम्ही आठवण करा, पांडुरंगाला कळली आठवण. मी नेहमीच सांगतो, वारंवार वारंवार प्रवचन ऐकल्यानंतर रिपीट होईल. रोज 1 नमस्कार आपल्या गुरुस्थानाला झोपताना घालत चला. कधी साष्टांग घालाच नाही, नमाज पडतात तसा घाला. समजा तुम्ही गोंदवल्याचे अनुग्रहित आहात, पुण्यात राहताय, साधारण दक्षिणेला इकडे आहे, म्हणजे काय साऊथ ईस्ट, आग्नेय असा आहे शब्द, साधारण. झोपताना ही गोष्ट करा, करत असालही आपण. तुळजापूर आहे आपलं, 1 नमस्कार, 1च नमस्कार सगळ्यांना घाला, आठवण करावी आपली कुलदेवता, आपले गुरु, आणि नमस्कार घालावा, मग झोपावं. काय अवघड आहे. लगेच नाही ते होत जे व्हायला पाहिजे ते, पण महिना गेला, 2 महिने गेले, वर्ष गेली की आपल्यालाच वाटायला लागतं की त्यांनी माझी आता आठवण काढली असेल. काही वेळा मी विचार करतो, आता ती शेजारती झाली असतील, समर्थ तर झोपले असतील आता, तरी पण मी नमस्कार करून झोपतो. समर्थ सकाळी उठलात ना की माझा नमस्कार तुमच्या पायाजवळ असेल तो स्वीकारा. त्यांची झोपमोड कशाला माझ्या नमस्काराने करायची. देव भावानी आपल्याला आपल्या ताब्यात येतो, म्हणजे तो कृपा करतो, आणि त्या कृपेकरता भाव जागा होण्याकरता क्रियेची गरज आहे. कारण क्रियेने आपल्याला कळतं ना. क्रिया नावाची जी गोष्ट आहे, कर्म नावाची गोष्ट आहे, कर्माचा प्रभाव भावावर होतो.
आधी भावना निर्माण होते आणि भावना म्हणजे लाट आहे आणि भाव म्हणजे सागर आहे. लाटेचा सागर होतो आणि हे त्या अर्चन भक्तीत अपेक्षित आहे. बरं, कुळधर्म कुळाचार कधीही सोडू नये, याही वेगळे कुळधर्म सोडू नये, अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे. पुढे सांगतात छान करावं, नाना खाद्य नैवेद्य सुंदर असो, नाना वाद्य नाना उत्साव, बरं, नाना भक्त समुदाव, गाती हरिदास, गाणं असावं म्हणाले तिथे, गायनाचा भरपूर त्यांनी सांगितलंय. गुणी गायक बहुसाल, भरपूर चांगले कलाकार असावेत तिथे, कला उपासक असावेत, चांगल्या प्रकारची सेवा करणारे. समर्थानं उत्तम गाणं येत होतं, समर्थानं गाणं अतिशय प्रिय आहे. समर्थांनी रामाकडं मागितलंय संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी, अनेक स्टाईल्स, धाटी म्हणजे पद्धती दे रे राम. अतिशय रसिक. लक्षात घ्याल, वैराग्य म्हणजे अरसिकता नव्हे, लंपटता नको, पण रसिकता पाहिजे. पण सगळ्यांना आवडतंय हो. मी कालच ठाकूरांची गोष्ट सांगितली, ज्या दिवशी समाधी लागत नाही त्या दिवशी नोरेनला ते गायला लावतात, ते गायला बस रे म्हणले, मला समाधी लागत नाहीये. आणि नरेंद्र उत्तम म्हणजे गोविंद आमचे काय विवेकानंद नंतरच्या त्यांचं नाव, ख्याल गायचे, बडा ख्याल, अतिशय गोड गाणं होतं महाराजांचं. असो, काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. सगळी पूजा रोज करा असंही अर्थ नाही. त्यातला एक 16 उपचार आहे, त्यातला एक उपचार रोज करा, नमस्कार. एक नमस्कार तर करू शकतो. त्याच्या वर पूजेची जबाबदारी त्यांनी ती करावी. कारण पूजा सुद्धा माणसं अशी करतात ना, देवाला वनवास. एक जण पूजेला कंटाळा, गंमत ऐका जरा थोडी, कारण खूप गंभीर गंभीर झालं की मलाही ते अस्वस्थ होतं. पूजेला कंटाळला, अहो 150 मूर्ती होत्या घरी, उद्योग नसल्यासारखे आणलेले. हे इकडे गेला दगड आणले, 2 तिकडे आणले, बरं श्रद्धेने ठेवलेले. त्या पूर्वी अशा स्टेप असतात ना, पूर्वीच्या मूर्ती, मोठी मोठी देवघर, पण त्याच्यावरती पूजेची जबाबदारी, ती मूर्ती खालून. अहो तुम्ही असं 200 वेळा करून बघा, ते जॉईंट दुखायला लागतोय. कंटाळा आला, वैतागला. आता म्हणलं मी गावाला जातो, म्हणून 15 दिवस तो गावाला गेला, आपल्या सासूरवाडीला. पुरुषांना 2 घरं, आपलं आणि सासूरवाडीला गेला. अचानक आला हो, रजा बिजा टाकली, फक्त पूजेला वैतागून गेला होता. गेला तिथे, सासूबाईंनी चहा दिला, किती छान, उत्तम, फार अप्रतिम, अतिशय आनंद झाला. म्हणले सासरे गावाला गेलेत, 15-20 दिवस, महिनाभर नाही आहेत, पूजेची पंचायत झाली, अगदी वेळेवर आलात म्हणले. बरे, आणि आधी जाहीर केलं होतं आता मी 15 दिवस राहायला आलोय, आता काय करणार. अगदी आधी नसतं जाहीर केलं तर काय बोलता, आधी जाहीर करून टाकलं होतं निवांतपणे राहायला. बरं, पूजा सोडून दुसरं काही काम होतं असं नाही, पण तेच त्याला आवडत नव्हतं. मग तो काय करायचा, तो म्हणला आम्ही परात द्या, परात. एवढी परात घ्यायचा तो कणिक मळण्याची, आणि ती परात समोर ठेवायचा, त्यात थोडंसं पाणी ठेवायचा, आणि ती एकच ती खालची असे ओढायचं, ते खाली वस्त्र असताना रपकन एकदम ओढायचा की सगळे स्विमिंग कॉम्पिटिशन सारखे देव त्याच्यात. आणि असा तांब्या भाट 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 होतायचा. आणि पुसतो कोण इतक्या मूर्ती. अहो याच्याकडे 150 मूर्ती होत्या, इथे 250. सासूरवाडीचे लोक जास्त भाविक. आता वर ठेवून, आता एक दिवस केली बुवा पूजा बऱ्यापैकी, दुसऱ्या दिवशीपासून नाही बाबा जमणार म्हणलाय, वैतागला. घरी बरं होतं, आगीतनं फोफाट्यात पडलो म्हणला. मग उचलून ठेवायचा, कुठलाही देव कुठेही, रुक्मिणीच्या शेजारी शंकर, काय म्हणजे नंदी समोर उंदीर, काही काही पण, म्हणजे त्याला काय. आता हळद कुंकू, आता देवता आहेत त्यांना हळद कुंकू व्हायचे, पुरुष देव आहेत त्यांना ते गंध व्हायचे ना. कोण उद्योग करतो एवढा. हळद घ्यायचा ना अशी टाकायचा, रंगपंचमी तुमची फुलं अशी घ्यायचं ना उधळून, ती तयारी करून द्यायची सासू बिचारी. फुलं अशी टाकायचा, देवानी वाटून घ्यावीत. गणपती म्हणायचे बाबा ते तुम्हाला चुकून तांबडं फुल आलं ते मला द्या, हे पांढरं फुल तुमचं तुम्हाला घ्या. सध्या काय चाललंय हे सांगतोय मी, म्हणजे वैतागवाडी सगळी. कशी तरी करायचा पूजा, एकच काम दिवसभरात, तेही असं. एक दिवस असाच 10-11 वाजता पूजा करून चहा पित होता, इतक्यात शेजारीण बाई आल्या. अहो तुमचे जावई बुवा आलेत असं कळलं होतं ना. ते म्हणले हो नाही काय बसलेत. जावई बुवा
एक छोटं काम कराल काय? आम्हाला नातू झाला, सोयर आले, जरा घरची पूजा करायला या की. बर काय बोलणार हो, चांगुलपणा एकदा पांघरला की फार अवघड जातं स्पष्ट बोलायला. ती केली पूजा 2 दिवस, म्हटलं ती माझी काही सुटत नाही पूजा, आत्महत्या करूया म्हणून अतिरेक झाला, आत्महत्या करायला निघाला, नदीवर गेला. आणि नदीवर आता आंघोळ म्हणजे उडी मारायची, आत्महत्या करायची. तिथे घर होतं मोठंच्या मोठं, छान असा बंगल्यासारखं, म्हणजे जुन्या प्रकारचं. तिथे एक आजी झाडत होती. अरे कपडे घालून आंघोळ घालतोय, उडी मारतोय म्हणजे निश्चित आंघोळ करत नाहीये. आंघोळ करायला मनुष्य काही कपडे घालून उडी मारत नाही. ए बाबा इकडे, त्याचा चेहरा पाहिल्यावर कळला आत्महत्या करतो. कशाला आत्महत्या करतोय? तुला कोणी घरी नाहीये का? काही काळजी करू नको, माझ्याकडे राहा, मला कोणी नाही मूलबाळ, सगळा बंगला तुझ्या नावे करते, सगळं तुला भरपूर, माझी सगळी इस्टेट जे सगळं देते, काहीही काम नाही, फक्त माझ्या घरातली पूजा करायची. हसून घ्या हो, काय ते, ही कीर्तनाची स्टाईल आहे, हे प्रवचन कीर्तनाचे. त्यातलं ही मातकथा आहे, घडलेली कथा नसते. धात माता दे रे राम म्हटले ना, धात म्हणजे घडलेली कथा आणि मात म्हणजे दृष्टांत म्हणून तयार केलेली कथा. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. असं कधी माझं जीवन असता कामा नये. जे माझ्याजवळ आहे ते उत्तमात उत्तम भगवंताला समर्पित करावं. नाही काही वेळा असं होतं की आपल्याजवळ नाही ड्युटी ती. ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी, मनातल्या मनात देवाला प्रार्थना करावी. सगळी पूजा नाही जमली पण एक मनातल्या मनात त्याला आठवून एक नमस्कार तरी करावा. परिणाम काय होतो, एका मिनिटात ते काम होत नाही, पण हळूहळू हळूहळू हळू आपण स्थूलातून सूक्ष्मात जायला लागतो आणि सूक्ष्मातून अतिसूक्ष्मात जायला लागतो. परमात्मा अतिसूक्ष्मात आहे आणि आपणही अतिसूक्ष्मात आहोत. पण आता आपण या मॅटरमध्ये इतके, या आकारामध्ये इतके गुंगलोय की अहो झोप लागल्यावर आपण सूक्ष्मात असतो का स्थूलात असतो? बोला की. गाढ झोप लागली आपल्याला की आपण सूक्ष्मात असतो ना. देहाचं भान तरी असतं का? आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत काहीतरी कळतं का? नवे नवे कुणाचं प्रवचन चाललं हे तरी कळतं का? आणि मला खरं सांगा, आपण तेव्हा जास्त आनंदात असतो का जागे झाल्यावर जास्त आनंदात असतो? काय सुख उपभोगत असतो आपण तिथे, का सूक्ष्मात असतो आपण? त्याचे डिटेल्स नाही मला आता आपल्या समोर ठेवायचे. मग हे आपल्याला जागृतीत करता का नाही येते? कारण आपण याला पक्क धरून बसलो ना, याला आणि याला. म्हणून सत्पुरुषांनी समाधीला जागृत सुषुप्ती म्हटलंय. जागृत सुषुप्ती, जागेपणची झोप. म्हणजे आपण व्यवहार सगळे करतो पण आपण सूक्ष्मात असणाऱ्या परमात्म्याशी कनेक्टेड असतो. परिणाम असा की आपण फक्त सुखच उपभोगत असतो. जसे गोप गोपी, जसे ज्ञानोबा तुकोबा, ते व्यवहारात आहेत. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, पण तुझे रूप. आणि याची सुरुवात कुठून होते? तर अर्चन भक्तीतून. यानंतर 6वी भक्ती वंदन भक्ती. वंदन म्हणजे नमस्कार. नमस्काराचा नियम करावा. मी आत्ताच सांगितलंय, नमस्कार रोज करावा. वंदन भक्तीचा परिणाम काय हो? नियमाने वंदन करावं. शंकर, विष्णू, सूर्य, त्यांनी यादी लिहिली. शंकर शेषशायीच मार्तंडो मारुतीस तथा एतेषां दर्शनम पुण्यम नित्यनेमे विशेषतः. रोज दर्शन घ्यावं, नियमाने दर्शन घ्यावं. कन्सिस्टन्सी अतिशय महत्वाची आहे. परिणाम असा होतो, नमस्काराने आपण आतमध्ये तयार व्हायला लागतो. रोज वंदन करावं. त्यांनी यादी दिली आहे. जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान, या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. पण आपल्या सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करावा आणि आपले सद्गुरू सोडून बाकी कोणाला स्पर्श करून नमस्कार करू नये, हे लक्षात घ्या. समर्थांची ओवी आहे, साष्टांग नमस्काराचा अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमस्काराचा विचारू अधिकारी करावा. आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना नमस्कार करू नये, नाही तर त्यांचं आयुष्य कमी होतं. मग त्यांना असं करावं, असं त्यांनी सांगितलंय. बरं पुढे, बरं तुम्ही कुणालाही नमस्कार केला तरी तो एकाच देवाला जातो असं शास्त्र आहे. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. एका परमात्म्याला जातो. विष्णू असं म्हणा, व्यापनोती ती विष्णू, त्याला जातो.
म्हणून नमस्कारानं काय काय होतं? नमस्कारानं व्यावहारिक फायदे समर्थाने सांगितले आहेत. नमस्कार आपण करत गेलो, नेहमी वंदनशील राहिलो की आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अनुकूल मत तयार होतो. फार मस्तीत असताना हे नाही करणार नाहीस काय करे, मग लोकही म्हणतात जाऊ दे मरू दे, आणि मग त्यांचे निगेटिव्हिटी आपल्याकडे यायला लागते. याच्यात काही अर्थ नाही. सज्जनाच्या मनात फक्त एवढंच येतं, सत्पुरुषाच्या, काही अर्थ नाही, ह्याच्यात काही बदल होणार नाही. आणि आपल्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत आपल्यासारखे नॉर्मल, त्यांना आपल्याबद्दल निगेटिव्हिटी तयार होते. फार उर्मट आहे, अतिशहाणा आहे, अहंकारी आहे असं वाटायला लागतं. आणि अशा सगळ्या निगेटिव्हिटीज आपल्या ऑरावर येऊन बसतात. आपला ऑरा असतो एवढा साधारण 1 फूट अंतराचा, त्याच्यावरती निगेटिव्हिटी बसते सगळी. आणि मग आपल्याला अनसक्सेस व्हायला लागतं, आपण खूप अपयशी व्हायला लागतो. हे लक्षात घ्याल खूप. हे आपण लॉजिकली विचार करा. पण हेच आपण काय म्हणता काका, असं सहज म्हणजे मी नमस्कार केलाय त्यांना, हा असे सगळ्यांशी वागत गेलो की परिणाम, बुवा मस्त, छान आहे, मस्त आहे, तब्येत एकदम ओके, म्हणजे आपण मोकळे झालो त्यांच्याशी. आपल्याकडे खूप प्रॉब्लेम आहे. असं जर आपण रस्त्यावर अनोळखी माणसाला म्हणलो तर तो बावळट आहे का म्हणेल. पण मला ही परदेशात विशेष गोष्ट जाणवते, युरोप सगळीकडं. मी असा छाटीवरच गेलो होतो, असाच होतो, तरी पण अनोळखी लिफ्टमधनं उतरलो बाहेर, त्यांनी माझ्याकडे बघ, कोणाकडे म्हणजे कोणी असो, हॅलो, मग बुवा बिवा त्यांना काही माहित नाही, हॅलो एवढंच म्हणतात. बरं, ते काही पुढं गप्पा मारत बसत नाही, तुम्ही कुठले मोबाईल नंबर द्या, असलं काही नाही. त्याचा परिणाम माझ्या मनात त्यांच्याबद्दल सकारात्मक आला की नाही. ही आपली संस्कृती आपली आहे खरं, पण सध्या सगळे घुम्यासारखे. म्हणून एसटीत तुम्ही, एसटी वेळेवर गेला की एसटी 2 तास लेट येते, काय रेल्वे, आणि तुम्ही छत्री घेऊन बाहेर पडला की पाऊस येणार नाही. हे काय होतं? अशा हजारो निगेटिव्हिटीज आपण जमा केलेल्या असतात. म्हणून नेहमी अभिवादनशील. सुनेनी सासूला रोज नमस्कार करावा असं शास्त्र आहे. सुनेनी सासूला नमस्कार केल्यावर सासूनं तिला आशीर्वाद दिला नाही तर सासू नरकात जाते असं वचन आहे. सुनांना बरं वाटलं असेल. समस्या समस्येच्या ठिकाणी आहे हो. कारण राहणार एकत्र राहिलं की मतभेद होणार. मनभेद नका होऊ देऊ, मतभेद होऊ दे ना. एक उदाहरण सांगतो नमस्काराचं मी आपल्याला. किती मोठं महाभारतीय युद्ध आहे, त्याला सुरुवात होती. गीता सांगून झालेली आहे. अर्जुन अगदी तयार झालाय, ते पट्टे बिट्टे बांधून आता सुरुवात, म्हणजे चिलखत बिलखत. इतक्यात शेजारी धर्मराज होतात. धर्मराज म्हटला थांबा. अजून सुद्धा त्यांची बाजू कोणाला वाटत असेल योग्य तर आमच्याकडच्या त्यांनी तिकडे जायला हरकत नाही. अजून सुद्धा तिकडच्यानी, अजून निवडणुका जाहीर व्हायच्या, इकडे यायला हरकत नाही असं त्यांनी सांगितलं वगैरे वगैरे. आणि खाली उतरला धर्मराज आणि चालायला लागला दुर्योधनाच्या रथा तिकडे त्यांच्या बाजूला. कृष्ण म्हणले आता काय, ह्याला एकाला झटका आला होता त्याला बरा करे, पण ह्याला आता काय झालं असं. धर्मराजांनी फक्त भीमाकडे पाहिलं, फक्त पाहिल्यावर भीम खाली उतरला. भीमानं अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुन खाली उतरला. अर्जुनानं नकुल सहदेवाकडे पाहिलं, अर्जुन नकुल सहदेव, त्याच दोघांनी कृष्णाकडे पाहिलं, कृष्ण खाली उतरले. हे 6 जणांची परेड चालली, टक 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 असे पुढे. धर्मराजांनी कमरेचं उपरण सोडलं, हात बांधले. दुर्योधन म्हणला आला कॅन्सल, मग आम्ही जिंकलोच आहे असं दुर्योधनाच्या मनात आलं. दुर्योधनाचा रथ क्रॉस केला बाजूला, म्हणजे स्किप केला म्हणा. आणि भीष्म, द्रोण आणि कृप होते. या सगळ्यांसमोर यांनी साष्टांग नमस्कार घातले. विचार करायचा आपण, मी सगळं सांगणार नाही, त्याला काय मजा नाही. विचार करा, तू तयार होतीयस म्हणून ना. कसं फिलिंग असेल याकरता तो स्वर पाहिजे. त्या मातीत धुळीत कुरुक्षेत्रावर साष्टांग नमस्कार घातला धर्मराजाने भीष्मांना, सगळ्यांनीच. आणि हात जोडून उभे राहिले. आणि धर्मराज सांगतो, आजोबा आतापर्यंत सगळ्या एक्झामला जाताना मी तुम्हाला नमस्कार करून गेलोय,
ही माझी एक्झामच नाही का, परीक्षा नाही का, मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय. हे तयार करून सांगत नाही, हे महाभारतातलं सांगतोय बरं मी. काय वाटलं असेल भीष्मांना, हेच द्रोणांना, हेच कृपाचार्यांना काय वाटलं असेल, काय म्हणले असतील भीष्म. भीष्म म्हणले, तुझ्याकडून जी अपेक्षा केली होती तेच तू वागलास, नाही तर मी तुला शाप दिला असता युद्ध हारण्याचा. आता मी तुला सांगतो विजयोस्तु, म्हणून त्याला धर्मयुद्ध म्हटलंय. समर्थ ते सांगतात, नमस्कार करावा अनन्य रूपे, मन लावून नमस्कार करावा. कुणालाही करा तुम्ही नमस्कार. अहो नमस्कार ऐसे नाही सोपे. इतकं सोपं आहे का, काही खर्च आहे का त्यात. नमस्कार सारिखे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षपे कासया शिणावे. एक नमस्कार केला, त्यांनी सांगितलंय, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेतील तेथे. परम अन्याय करून आला आणि नमस्कार घातला, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. आपोआप रोज नमस्कार करायचा. मार्कंडेय, ज्याचं आयुष्य फक्त 16 वर्ष ठरलं होतं, सगळ्यांना नमस्कार, यमही असायचे, त्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा. ब्रह्मदेव होते सभेमध्ये, यम हसला. ब्रह्मदेवाला म्हणला, येड आहे पोरग येड आहे, नमस्कार करते मला, त्याला माहिती नाही 16 वर्ष मी येणार आहे. ब्रह्मदेव म्हणले, यमा अरे नमस्कार करून त्यांनी तुला जिंकलंय, कळलं का तुला. आणि म्हणून मार्कंडेय हा एकमेव महापुरुष आहे की जो प्रलय पाहतो, सगळं विश्व डिमॉलिश झालेलं तो साक्षी भावानं पाहतो. कारण खालच्या 3 लोकांचा प्रलय होत असतो, 7 लोक आहेत. आता सगळ्यात आपली जी बाउंडलेस बाउंड्री आहे ना, त्याच्यात पृथ्वी आहे, म्हणजे आपली नवग्रह सूर्यमाला आहे, अशा अनेक सूर्यमाला आहेत. या बाहेरच्या सर्कलला 7 बांगड्या ठेवा एकात, त्या ऑर्बिट्स म्हणतात ना त्याला, 7 बांगड्या. यातल्या 3 लोकांचा संवार होत असतो प्रलयाच्या वेळेला फक्त. भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक. वरचे जन तपोलोक, महरलोक आणि सत्यलोक याचा संवार होत नसतो, कारण ते अतिशय सूक्ष्म आहे, त्यात संवार होण्यासारखं नाहीये काही. तो अगदीच जेव्हा आत्यंतिक प्रलय होईल तेव्हा काही कल्पांनंतर होऊ शकतो. म्हणून वेगळं राहून या 3 लोकांचा संहार पाहणारे मार्कंडेय फक्त नमस्काराने जिंकलंय त्या नाही मृत्यूला. म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. पण आज आपण ही संस्कृती विसरलो. आपण नमस्कार करताना सुद्धा त्याला नमस्काराची योग्यता आहे का हे पाहून नमस्कार करतो बघा. म्हणजे नाईलाज म्हणून नमस्कार करतो. आमच्यापैकी किती लोक असे आहेत, तो माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहे मोलकरीण आमची, माझ्या वाढदिवसाला मी तिला नमस्कार करतो. वाटतं का. कारण आपण समजतो की मी तिला पगार देतो आणि ती भांडी घासते. नाही हो, त्याच्यातही जीव आहे ना. म्हणून नाथ महाराज म्हणाले, दया करणे जे पुत्रासी, तेच दासा आणि दासी, तोच साधू ओळखाव. काय हरकत आहे मोलकरणीला नमस्कार करायला. मोठी आहे ना माझ्यापेक्षा ती, नोकर माझा मोठा आहे ना, काय हरकत आहे नमस्कार. आणि छान करावा नमस्कार, स्टायलिश नको, मंत्री स्टाईल उभा आहे का आडवा नाही म्हणून. नुसत्या नमस्काराचं वर्णन करत बसलो तरी 7 दिवस जातील. शेवटी तुम्ही मला नमस्कार घालाल आणि म्हणाल बुवा पुढचं निरूपण बोला काहीतरी. असं इथेच विरमतो म्हणजे आहे थोडासा अजून 10 मिनिटं अजून मी घेणार आहे आपली. कारण 7वी भक्ती सांगून मग आपण थांबूया. एक 7-8-10 मिनिटं, म्हणजे 8:45ला आरती. त्यांनी पुढे सांगितलं की नमस्कार केलात तुम्ही की मग काय होईल, तुमचं सगळ्या अर्थानं कल्याण. मी व्हायचंय आत्मनिवेदनाला या नमस्काराचा फार उपयोग आहे, आत्मनिवेदन भक्तीला. यानंतर 7वी भक्ती त्यांनी सांगितली दास्य भक्ती. दास्य म्हणजे काय, गुलाम. असलं काही नाही होत आम्ही, असलं काय आम्हाला चालत नाही. आम्हाला गुलामी, दास्य वगैरे हे गोष्टी काय वाटतात, अपमानाच्या वाटतात. हा नको त्यांची नाहीच गुलामी करायची, नको त्यांचं नाहीच दास्य करायचं.
पण ज्याचं करायला पाहिजे त्याचं करायची वेळ आल्यानंतर कधी मागेही नाही पाहायचं. त्यात कमीपणा नाहीये. ज्ञानेश्वर महाराज स्वतःचं नाव म्हणे निवृत्ती दासू. त्यांना नाही कमीपणा वाटत. किंवा आमचे कबीरजी, मैं गुलाम मैं गुलाम तेरा तू साहिब है मेरा. तो इसाप होऊन गेला ना, इसाप नीती ऐकली आपण. तो बुटका होता. एका सरदाराकडे गेला. फार भारी कथा, गुलामीच्याच कथा आहेत. तो गुलामच होता पण फार छान होता. बुटका होता असा, म्हणजे हातपाय लहान असणारी जे असतात ना लोक, असा होता. त्याचं मला नाव आहे का, झ वरून नाव आहे त्या सरदाराचं. झारा पण असं काहीतरी वेगळंच नाव आहे, आठवेल. नाही आठवलं तर, मला त्या नावात काही इंटरेस्ट नाहीये. तर तो तिथे गेला. त्यांनी त्याची परीक्षा घेतली. काय रे, काय काय काम करशील? तो म्हणला तुम्ही सांगाल ते. असं का? कारण मी गुलाम आहे ना, तुम्ही मालक आहे. मग तिथे तो जास्त हायलाइट झाला. अरे पण तू लहान मुलांना सांभाळशील का? लहान लहान मुलं होती त्याला, नातवंड वगैरे. हो म्हणलं सांभाळीन की. अरे पण तू इतका लहान आहेस, तू किती पडलं पोरग तर, तुझ्या हातातनं पडलं तर. तो असं नाही म्हणला पडणार नाही वगैरे. तो म्हणला पण तुम्ही उंच जर एखादा सेवक ठेवला, त्याच्या हातातून पडलं तर त्याला जे लागेल त्यापेक्षा माझ्या हातातनं पडल्यानंतर कमी लागेल, कारण मी बुटका आहे. अतिशय हुशार होता तो. आणि तो किती मोठा झाला. आज जगामध्ये हिसाब नीतीच्या कथा शिकवल्या जातात. जो नम्रता धारण करतो, लक्षात घ्याल, तो इतका मोठा होतो की सगळे त्याच्याकडे नम्रतेनं पाहायला लागतात, सगळे लोक. म्हणून हे दास्य फक्त ज्याचं करायचंय दास्य, नंतर 40 वर्षांतर पक्ष बदलायला लागत असेल तर प्रॉब्लेम आहे. नको त्याचं दास्य केलं. म्हणून नेहमी सांगतो मी, कधी व्यक्तीचं दास्य करू नका, विचारांचं दास्य करा. व्यक्तिपूजक होऊ नका. तीच व्यक्ती वाईट वागायला लागली ना की आपल्याला श्रद्धा कुठे ठेवायचा प्रश्न पडतो. म्हणून नेहमी तत्वाचं दास असा. अमुक 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 असं. मला त्या बुद्ध धर्मातल्या 3 शरणागती फार आवडतात. सुरुवातीला व्यक्ती म्हणूनच आपण आकर्षित होतो, कोणीतरी कारणीभूत होतो त्या पडायला. बुद्धम शरणं गच्छामी सुरुवातीला, नंतर संघम शरणं गच्छामी संप्रदाय, आणि नंतर धम्मम शरणं गच्छामी तत्वज्ञान त्यांचं. ह्या 3 स्टेप्स लक्षात ठेवाल. आणि असा दास्यभक्तीचा भाव आहे. ते म्हणाले, दास्यभक्तीची व्याख्या सांगतो आणि थांबतो. दास्यभक्ती कशाला म्हणायचं? एक श्लोक आहे. देहेन वाण्या अपिच चेतसावा करोति यः कर्म नरस्वभावात् समर्पयेत् श्री हरयप्यशेषम अव्याजता सा अखिल दास्य भक्ती. काया वाचा मनानी घडणारी सगळी कर्म आपल्या उपास्य, आपण ज्याची उपासना करतो, भक्ती करतो, त्याला अर्पण करणं. आणि ती अव्याजता, शिल्लक न ठेवता, अशेषम आणि अव्याजता, व्याज नको मला त्यातनं काही, याला दास्यभक्ती असे म्हणतात. काया वाचा मनानं देहेन वाण्या अपिच चेतसावा करोति यः कर्म नरस्वभावात् समर्पयेत् श्री हरयेप्यशेषम अव्याजता. अशेषम आणि अव्याज, शिल्लक ठेवायचं नाही. माणसाला स्वभाव काय आहे? चांगले चांगले आंबे शिल्लक ठेवायचे, खराब खराब ते पुढचे दे म्हणले बुवाला. मी आपला विनोद म्हणून बुवाला म्हणलो मी. किंवा उलटही करतो आपण. भगवंताला चांगलं किंवा वाईट याचा विचार करायचा नाही. सगळंच कर्म देवा तुला अर्पण, सद्गुरूंना आपल्या. काया वाचा मनानी अर्पण बिर्पण करणं, यात अजून डिटेल स्टडी करत गेलो तो वेळ जाईल खूप. पण काया शरीरानं, वाणीनं, मनानं स्वभावता घडणारं कर्म, सहज घडतं कर्म, ते शिल्लक न ठेवता आणि यातनं काही मिळावं या अपेक्षे न ठेवता अर्पण करावं. चांगलं वाईट समजत बसू नये. चांगलंही काही नसतं, वाईटही काही नसतं. जे जसं असायला पाहिजे ते तसं असतं. एक साधू होता, 1 मिनिटाची कथा. दुसऱ्या गावाला निघाला होता. खूप दमला. एका गावाच्या बाहेर येऊन थांबला, कट्ट्यावर बसला, पाय सोडून बसला. दमले होते, पाय सुजले होते. एक शेतकरी तूप विकायला निघाला होता परगावी. दूध, तूप, लोणी असं बैलगाडीतनं. इतक्यात त्यानं पाहिलं साधू, तो समाधी लावून बसला होता. साधू पाय सोडून असा जवळच ते झाड टेकून बसला होता.
त्यांनी हाक मारली, महाराज तुम्हाला काही पायाला मॉलिश करून देऊ का? त्याला काही समाधी लागली होती त्या साधूची. काही नाही विचारलं, त्यानं थोडंसं तूप घेतलं वाटीमध्ये, बाजारातच निघाला होता आणि पायाला लावलं. कळत होतं की श्रम खूप झालेत पायाला, मॉलिश केलं, तेही साधूला कळलं नाही. बरं, यांनी ही अपेक्षा पण केली नाही की त्याने थँक्स म्हणावं किंवा आशीर्वाद द्यावा. मी माझं कर्म केलं, तो निघून गेला. आता तुपाच्या वासानं त्या पिंपळाच्या किंवा त्या वडाच्या पारामध्ये असणाऱ्या तांबड्या मुंग्या ज्या चावू शकतात त्या आल्यावर हजारो मुंग्या आणि सगळ्या पायाला लागल्या, चावायला लागल्या कडा कडा कडा. पण तो खरा साधू होता, त्याची लागली ती समाधी, त्याला तेही कळलं नाही. एक जण सकाळच्या वेळेला बाहेर गेलेला होता महत्वाच्या कामाला, गावाच्या बाहेर नदीवर. तर परत येता येता तो कोणाचा तरी ऊस असा काढला शेतातला आणि खात 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 येत होता. फिकीर नाही काही देवधर्म याची, आणि याच्यासमोर पार कट्ट्यावर बसला आणि निंदा करायला लागला, हे काय येड्यासारखे साधू वगैरे वगैरे बोलायला लागला. तेही त्याला कळलं नाही. अहो, त्याची मजल इथपर्यंत गेली की तो ते चोयट्या त्याच्या अंगावर थुंकायला लागला, लांबनं थक करून असं थुंकायचा. पण ते त्याच्या पोटाला थडकून पायाशी पडायला लागल्या आणि पूर्ण उसाच्या एवढ्या एवढ्या झाल्या चोयट्या, त्या अर्धवट चावलेल्या, त्यात रस आहे उसाच्या, अशा चोयट्या समोर अशा पडल्या. आता तुपापेक्षा ऊस गोड असतो, त्या सगळ्या मुंग्या पायावरनं उतरल्या आणि उसाच्या समोरच्या यायला लागल्या. कुठल्या कर्माला चांगलं म्हणाल तुम्ही? भगवान सांगतात, किंग कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः. कुठल्या कर्मात आणि अकर्मात अडकलास, सगळं कर्म मला अर्पण कर. अर्जुना, इतर मज काही भक्ती विण आवडत नाही, जेवढे कर्म तू करीसी, जे जे म्हणून विषय भोगीसी, ते सकलही मज अर्पिसी. प्रत्येक कर्माच्या आरंभी किंवा शेवटी किंवा रात्री झोपताना ही सगळी कर्म भगवंता तुला अर्पण असं म्हणावं. आणि क्रमाक्रमानं आपल्यात असा विकास होत जातो, आपण त्याला अनुकूल असणारी कर्म करायला लागतो किंवा चिंतन करायला लागतो. आपलं जीवन कर्माच्या दृष्टीनं त्याला समर्पण करणं, काया वाचा मनाची तिन्ही कर्म, याला दास्यभक्ती म्हटलंय. असे हनुमंत आहेत. स्वतः करता काहीच नाही, सगळं त्याच्या करता. म्हणजे जेवत नव्हते का ते? जेवत होते की, पण रामा जेवायला बसतो असं, असे सगळी कर्म. आणि याचा परिणाम असा होतो, दास्यभक्ती ही परवडणारी नाही बरं का. कारण दासाला स्वतःचं मत नसतं. असे आम्ही त्यांचे दास आहोत, पण हल्ली आमचं त्यांचं पटत नाही, असं नसतं. सकलम यच्छती ती दासा, सगळं देऊन टाकलं मी, माझं स्वतःचं काही. हनुमंताचं स्वतःचं जीवन आहे का सांगा? हनुमंताने एक गोष्ट मला अशी सांगा की ती स्वतः करता मागितली रामाकडनं, स्वतः करता. ते तुमची कथा ऐकायला मिळावी हे स्वतः करता नाहीच आहे, तुमची कथा मागितली, हे लक्षात घ्याल. त्याचा परिणाम असा झाला की रामाने हनुमंताला स्वतःपेक्षा मोठा केला. आज रामाची मंदिरं जास्त आहेत भारतात का हनुमंताची आहेत? बोला. अशी पुष्कळ गावं आहेत की ज्या गावामध्ये रामाची मंदिरं नाही आहेत, पण असं एक गाव नाहीये की ज्या गावात मारुतीचं मंदिर नाहीये. असा आहे दास्यभक्तीचा परिणाम. अहो, एक एक गावात किती मारुती, एका रस्त्याला किती मारुती, सोन्या मारुती, अमका मारुती, तमक्या मारुती, जिलव्या मारुती, भिकारदास मारुती आहे की नाही? आपल्या पुण्यातच किती मारुती आहेत. अर्थ कळला का? जो स्वतः उरत नाही तोच फक्त उरतो. हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानोबा आणि हे घरची माझे विश्व म्हणणारे आपण. असा मला नाही वाटत इथे कोणी असा बसला असेल की ज्याच्या मोबाईल मध्ये ज्ञानोबांचा फोटो नसेल. असा कोणी नसेल की ज्या महाराष्ट्रीयन मनुष्य किंवा इतरही की ज्यांच्या घरात ज्ञानोबा नसतील. आपल्या घरात आपले फोटो नातवंडापर्यंत लावले जातात, लावले तर नंतर घरही डिमॉलिश होतं आणि फोटोही जातात. पण 700 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबांचा फोटो प्रत्येक घरात आहे का? समर्पण असं असतं. मला लंडनची आपल्या पंतप्रधानांची मुलाखत आठवते. ते म्हणले, माझं कौतुकाकरता हे चाललं नाहीये, मी असेन नसेन, पण देशकार्य मोठं झालं पाहिजे, त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या हृदयात जाऊन बसलेत की नाही ते सांगा. काय नातेवाईक आहेत का? त्यांनी मला काही दिलंय का? देण्या घेण्याने काही होत नसतं.
इतकी मोठी कार्य जेव्हा आरंभली जातात, आपलं जीवन समर्पित केलं जातं, दास्यच करतायत ते देशाचं. भारत मातेचा दास आहे तो, लक्षात घ्याल. जसा हनुमंत रामाचा दास, तसा भारत मातेचा दास आहे तो आपला महापुरुष. त्यांच्याकडनं मला काही चेकबिक येत नाही. मी पक्षाकरता बोलत नाही, मी व्यक्तीकरता बोलतोय. मला यातनं काय पाहिजे? आणि हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त वाटत असेल, मी फक्त प्रकट करतोय. असं कुठल्या तरी जन्मी जमावं की ज्ञानोबांचा दास व्हावं, रामदास स्वामींचं दास व्हावं कल्याणासारखं, किंवा स्वामी समर्थांचं, आपल्याला आवडणाऱ्या कुठल्याही संतांचं किंवा चांगल्या कार्याचं, ज्यानं जगाला चांगलं काही मिळणार आहे अशा कार्याचं दास व्हावं. ही दास्य भक्ती आहे. यानंतर सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. आणि पुढं अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे मार्गदर्शन कुठून मिळतं, म्हणून गुरुचा दशक सर्व 5वा दशक अतिशय महत्वाचा आहे. तो उद्या चालू होतोय. मला माहिती नाही तो किती चालेल, पण आपण जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपण येण्याचं करा अशी आपल्याला प्रार्थना. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासाचा. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत समतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. अनुभव साखीला अज्ञान जड जीवा, मार्ग सुगम झाला. जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दास बोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रकट दावी. पदची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दास बोधा. सही दशकीचा अनुभव जो पाहे, नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदय. जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दास बोधा. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा. काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती
महाराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। भगवती श्री सीता माता की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतासी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे सर्व साथीदारांना धन्यवाद. खूप छान, मला अतिशय उत्तम साथ दिलीत. स्पीकरवाले सगळ्याच लोकांना धन्यवाद. एक बार उनके सबके लिए तालिया. आणि अजून 3 दिवस आपल्याजवळ राहिलेत, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या, जिथे बसायला मिळेल तिथे बसा आणि दासबोध ऐका अशी विनंती. श्रीराम.